नमस्कार. मी शुभम सुशील कुमार कात्रेला. आज आपल्या समोर करमाळा शहराचे नाव ऐकले की नगरपालिका निवडणुकीत होणाऱ्या टीका व प्रतिटीका, विरोधकांनी उचललेले मुद्दे व त्यावर असणारे उत्तर, निवडून येणारे उमेदवार जल्लोष करणार आणि पराभूत झालेले उमेदवार विस्मरणातून जाणार. पण या पार्श्वभूमीवर जनतेच्या समोर उचलले गेलेले प्रश्न हे पुढील 5 वर्षासाठी हरवून जाणार आहेत. आज अशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी करमाळा तालुक्यातील एक डायनामिक पर्सनॅलिटी व युवकांचा विश्वास ज्यांच्यावरती आहे, युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ज्याने आपली ओळख निर्माण केलेली आहे व संघर्षातून निर्माण झालेले युवा नेतृत्व शंभूराजे जयवंतराव जगताप यांना आज नगरपालिकेच्या प्रलंबित व चर्चित असलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आणि माझे सोबती करमाळ्याचे रजिस्ट्रार अप्पू राजा, आम्ही दोघं करमाळ्याच्या नागरिकांकडून त्याला विचारणार आहोत. नमस्ते दादा. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. जनतेचे काही प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आणि तुम्ही पण पारदर्शी असे उत्तर देताल ही अपेक्षा करतो. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं हे प्रामाणिकपणे आणि जनतेला दिशाभूल न करणारे उत्तर मी देईन. आणि आपण मला प्रामाणिकपणे जे जनतेचे खरे प्रश्न आहे जे सोडवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक उमेदवारांनी आणि प्रत्येक एक समाजसेवकांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे. मी अशा पद्धतीचे उत्तर देईन. आजचे जेवढे काही प्रश्न आहेत ते मी लिहून पण आणलेले आहेत आणि माझ्याकडे ते सगळे त्याचे तुम्हाला विचारण्यासाठी त्याचे क्लिप्स पण आहेत. तर आजचा प्रामुख्याने माझा पहिला प्रश्न शंभूराजे तुम्हाला असा आहे की पाणी आणि स्वच्छता या विषयावर जे विरोधक आहेत ते टीका करत आहेत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण जो प्रश्न मला विचारलेला आहे, पाणी आणि स्वच्छता, वैयक्तिक करमाळा शहराचा एक नागरिक म्हणून व कोणत्याही जनतेचा हा प्रश्न असेल तर मी प्रामुख्याने याच्यावर एकच उत्तर देईन की पाणी आणि स्वच्छता ही मानवी अधिकार आहे आणि याला आपण एकदम स्ट्रिक्ट गोष्टीने बघितलं पाहिजे आणि जनतेपर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचा 100% आपण प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला हे पारदर्शक पाहिजे बरं का, राजकीय नको. नाही, मला राजकीय उत्तर द्यायला जमत आहे. माझा आधीपासून स्पष्ट उत्तर द्यायचं आहे. कदाचित हे माझं रक्तगुणच आहे. पण आपण जे प्रामुख्याने प्रश्न विचारले, स्वच्छता आणि पाणी हा जन्मसिद्ध हक्क असतो आणि मला वाटतं की करमाळा तालुक्याचे जे मागील नगराध्यक्ष होते, माझे नगराध्यक्ष श्री वैभवराजे जयवंतराव जगताप यांनी स्वच्छता आणि पाणी हे प्रामुख्याने लक्ष घातलेले आहे. आणि आपण जर गेल्या 5 वर्षापूर्वी म्हणजे 2016 ते 2021 पर्यंत जर आपण पाहिलं किंवा 22 पर्यंत म्हणू आपण, तर करमाळा शहराच्या जनतेला मला असं वाटत नाही की कधी स्वच्छतेमध्ये अडचण आलेली किंवा पाण्याचा कुठलाही प्रश्नामध्ये त्यांना अडचण आलेली. आपण जर वास्तविकता पाहिली तर करमाळा नगरपालिका हे ते नगरपालिका की क वर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या नगरपालिकेने नंबर पटकवला होता. तर मी हा प्रश्न चुकीचा आहे, जे विरोधक ह्या प्रश्नाला विचारत होते हे चुकीचा हायलाइट करून जनतेची दिशाभूल करत असं मी म्हणजे प्रामुख्याने याचं उत्तर देईन. हा मुद्दा चुकीचा आहे असं कोणत्या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणताय? हे बघा अपुराजा, मी आपल्याला एक स्पष्टीकरण देतो जेणेकरून आपण समजू शकाल. वैभवराजे जगताप असेल किंवा जी कोणतीही सत्ता असेल यांना 5 वर्षाचा कालावधी काम करण्यासाठी दिला जातो. 5 वर्षामध्ये म्हणजे 2016 ते 2021 पर्यंत हा मुद्दा करमाळा शहरात कधीच म्हणजे लोकांसमोर आला नाही किंवा लोकांना हे अडचणी कधी जाणवल्या नाही आणि ही वास्तविकता आहे. म्हणजे मी काय तुम्हाला त्याचं उत्तराला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला टॅकल करत नाही. दुसरी गोष्ट तर आपण पाहिलं, वैभवराजेंच्या 5 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा नगरपालिकेचा कारभार त्या जुन्या केलेल्या कामावरती 1-1.5 वर्ष तसा ढकलत व्यवस्थित चालला आणि त्या कारणामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे यायला सुरू झालं तर ह्याची जबाबदारी चीफ ऑफिसरची होती, जे की प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथे स्थापित असतात. हे त्यांची जबाबदारी होती, हे जगताप गटाची जबाबदारी नव्हती. आपलं असं म्हणणं आहे का की नगरपालिकेवर प्रशासक लागू झाल्यानंतर आपली जबाबदारी संपली? नाही, मुळीच नाही. मी असं म्हणणार नाही, कदाचित म्हणणं चुकीचं पण नाही. पण मी आपल्याला एक वास्तविकता सांगतो की हे आपला हक्क असतो. प्रशासक जरी त्या नगरपालिकेवरती असले तरी एक आपल्याला हे मान्यच करायला लागेल की जे बॉडी असते, जे निवडून आलेले असते, जे नगराध्यक्ष नगरसेवक असते, त्यांची पॉवर फाटवणे तिथनं संपून जाते.
त्याच्याकडे तिथं बोलण्याचा अधिकार किंवा त्या ऑफिसमध्ये बोलण्याचा अधिकार नसतो. पण एक नागरिक म्हणून आपण तिथे मागणी करू शकता स्वच्छतेची, पाण्याची किंवा इतर कोणतीही. आणि करमाळ्या शहरातल्या नागरिकांचं जर तुम्ही नीट ऐकलं तर ते सुद्धा हेच सांगतात आहे की आम्ही नगरपालिकेत मागणी करत होतो, आम्ही नगरपालिकेमध्ये वारंवार जाऊन आमच्या अडचणी सांगत होतो, पण याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित होत होतं. हेच वास्तविकता आहे की हे प्रशासकाची चूक आहे, ह्याच्यात वैभवराजे जगताप यांची चूक नाहीये. आणि हे चूक किंवा हे जे प्रश्न निर्माण झालेले आहे ही गेल्या 3-4 वर्षापासून नगरपालिकेमध्ये निर्माण झाले, याआधी ते निर्माण झालेले नव्हते. पण दादा, विरोधक बोलत आहेत पाण्याच्या विषयी दादा, की पाणी येत नाही, मध्ये अस्वच्छ पाणी येत होतं, याला मी साक्षीदार आहे. आणि कमी कमी प्रमाणात म्हणजे कमी दाबात पाणी येत होतं. हे कशामुळे आणि का? नो 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 नो, मी तुम्हाला असं म्हणत नाहीये. तुम्ही विचारलेले प्रश्न हे खरेच आहेत. मी एकदाही म्हणत नाही की तुमचे हे जे प्रश्न उद्भवलेले आहेत किंवा जे तुम्ही सांगितलेले ते चुकीचे आहेत. माझं एकच म्हणणं आहे की हे प्रश्न तुम्ही जगताप गटाने केलेल्या त्या उमेदवारांनी काम आहेत त्यांच्यावरती नुसते लादल्या जातात. आता यातली वास्तविकता सांगतो. त्या टायमाचे तत्कालीन जे चीफ ऑफिसर होते, जे प्रशासकीय चीफ ऑफिसर होते, मला वाटतं त्यांचं नाव बालाजी लोंढे म्हणून होतं. बालाजी लोंढेंचं माझं वारंवार ह्या विषयावरती चर्चा व्हायची. मध्ये आपल्या करमाळा शहरामध्ये असं झालं होतं की पाईपलाईन ब्रेक झाली होती आणि ब्रेक झाल्यामुळे त्याच्या आउटलेटचं पाणी आणि पिण्याचं पाणी हे मिक्स होऊन पुढं लोकांपर्यंत जात होतं. आणि याचा जास्त प्रभाव मला वाटतं की मोहल्ला गलीमध्ये जास्त प्रमाण होतं. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सीओशी चर्चा केली होती त्या टाइमात, मला तसं आठवतं. आणि मग त्याच्यानंतर ती खोदल्यानंतर त्याच्यात ते सापडलं की 2 ड्रेनेज पाईप आणि ड्रिंकिंग वॉटर पाईपलाईन हे एकत्र फुटून ते मिक्स होत होतं पाणी. मग त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट केला, त्याला बराच वेळ गेला, म्हणजे 1.5 महिना गेला. पण हे काम त्या टायमाला प्रशासकीय अधिकाऱ्याचं होतं, म्हणजे त्याच्यावरती कोणत्या बॉडीचं होल्ड नाही. एक पॉलिटिकल प्रेशर म्हणून आमच्याकडनं जेवढं शक्य होतं आम्ही ते तेवढं करत होतो. पण हे मुळीच नाही की मी ह्या प्रश्नाला नाकारत नाही की हे घडलं नाही म्हणून. उलट मी स्वतः म्हणतो की हे गोष्टी घडत होत्या, फक्त घडलेल्या गोष्टी हे पूर्णपणे जगताप गटावरती आणि त्यावेळेच्या नगराध्यक्ष वैभवराजे यांच्यावरती थोपण्यात येत आहे. तुम्ही जे बोलताय दादा त्या गोष्टीला मान्य करावं लागेल, कारण की जे तुम्ही जे म्हणता जे सीईओ होते ते, मीही माझ्या व्यक्तिगत कामासाठी 1-2दा तिथं ऑफिसला गेलतो, तर ते त्यांची व्यक्तिगत कामं करत होते. तर त्या सीईओनी म्हणावं असा रिस्पॉन्स आम्हाला दिला नाही. ऑब्विसली ज्या वेळेस ते सीओ करमाळामध्ये नियुक्त केले गेले होते तर त्या टायमाचे जे लोकप्रतिनिधी होते ते त्यांच्याकडे प्रशासक असल्यामुळे त्यांच्याकडे पॉवर होती. आणि मी काय त्यांना नावं ठेवत नाही, पण त्या सीओनी मला वाटतं की नगरपालिकेकडे म्हणावं असं लक्ष दिलं नाही. आणि जी इतक्या मागच्या काळामध्ये सुंदर आखीव रेखीव करमाळ शहरामध्ये कामं झाले होते, ह्या कामांचं वाटोळं व्हायला सुरुवात झाली. अजून एक असं एक काल परवा मी एक क्लिप पाहिली. त्या क्लिप मध्ये भाजपाच्या ज्या नेत्या आहेत रश्मी बागल, ते बोलताना बोलत होते की वैभवराजांनी जे काम केलं ते फक्त भिंती रंगरंगोटीचे काम केलं. नाही, रेशमी बागाल यांचा आधीपासून स्वभाव आहे खोटं बोलायचं, पण रिटर्न खोटं बोलायचं. आता मला एक प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला विचारायचा आहे. ठीक आहे, वैभवराजांनी रंगरंगोटीचं काम केलं, दिखावाची कामं केली, तर हा त्यांनी 2021 मध्ये प्रश्न मांडायचा होता ना. 2021 मध्ये वैभवराजांच्या विरोधात बोलायला पाहिजे होतं. हे कळण्यासाठी त्यांना अजून 4 वर्ष का घालवायला लागले? दिग्विजय बागला तर मी समजू शकतो की त्यांच्या लक्षात येत नाही ह्या गोष्टी सगळ्या, त्यांना वेळ जातो हे समजायला. पण रश्मी बागल तर चाणक येत ना, त्यांनी तर लगेच विचारत असतं. त्यांना अशा गोष्टी खूप लवकर कळतात. मग यांनी 2021 मध्ये काय विचारत त्याला 4 वर्ष घालवायचा काहीच संबंध नव्हता या गोष्टींना. पुढे विरोध करत असताना त्यांनी हेही सांगितलं की जे नगरसेवक जे आहेत, जे पाण्याच्या विषयावर नगरपालिकेत लढत होते, त्यांच्यावरती 353 गुन्हा दाखल करण्यात आला. ऍज आय से मी तुम्हाला आता सांगितलं. समजून घ्या की एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, सगळ्यांना लक्षात येईल, म्हणजे जनतेला सुद्धा लक्षात येईल की मला काय सांगायचंय. समजा नगरपालिका हे एक मंत्रालय, नगराध्यक्ष हे मंत्री, सगळे नगरसेवक हे आमदार आहेत आणि प्रत्येक नगरसेवकाचं वॉर्ड हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे, म्हणजे त्यांचा तालुका आहे असं पकडू. आता एखाद्या तालुक्यामध्ये जर तत्कालीन किंवा आपत्कालीन परिस्थिती आली तर तिथला आमदार हा मंत्रालयाला कुलूप लावतो, मंत्रालयामध्ये जाऊन आंदोलन करतो का ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो?
ऑब्व्हियसली दादा ती समस्या सोडवण्यासाठी तू प्रयत्न करणार. साहजिक आहे ना. हो. मग मला आता एक तुम्हाला विचारायचंय की जे नगरसेवक कुलूप लावत होते ते मला वाटते की त्यातले काही नगरसेवक आपल्याला तर सगळेच नगरसेवक शंभर धरून बागा घालताचे होते. ह्या नगरसेवकांचं काम त्या नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला कुलूप लावणं काम होतं का त्यांच्या प्रभागात त्यांच्या वॉर्डामध्ये जाऊन जनतेचे प्रश्न विचारून ते सोडवणं होतं. आणि दुसरी गोष्ट, वैभवराजे जगताप हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहे. हे प्रशासकीय उमेदवारी नाही, प्रशासकीय अधिकारी नाहीत, सॉरी. आणि प्रशासकीय अधिकारीच तुमच्यावरती 353 सरकारी कामाचा अडथळा हा टाकू शकतो. आणि कोणते गुन्हे टाकायचे, कोणावर गुन्हे टाकायचे ह्याच्यात मला वाटतं कारण तालुक्यात रेशमी बागला इतकं कोण हुशार नाहीये. तर नेमकी तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? यातनं स्पष्टीकरण काय? ऍज पर माय इन्फॉर्मेशन हे घटना 2018-19च्या दरम्यान घडलेली घटना होती. माझं एकच म्हणणं आहे की त्या नगरपालिकेचे जे नगरसेवक होते ह्यांचं कर्तव्य काय होतं की त्या टाइमाला नागरिकांची मदत करेल, ना की तिथं तुम्ही 5-6 पत्रकार बोलायचं. नगरपालिकेचं सेटर खाली घेतलेले कामाचं काय म्हणजे स्पीड काय होणार होतं, किंवा समजा त्यांनी जर नगरपालिकेचं सेटर खाली घेतलं तर कामकाज कसं चालणार होतं ही मला कळत नाही. मी नगरपालिकेचा कोणताच उमेदवार नाही, पण एक सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला दोघांना विचारतोय की नगरपालिकेच्या सेटरला कुलूप लावणं आणि तिथं सेटर घेऊन जे तुम्हाला जनतेनेच तिथं पाठवले त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, ते प्रश्न सोडून तुम्ही सेटर खाली घेता. डोंट यू थिंक दिस इज अ स्टुपिड थिंग एव्हर? अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे की राजकीय दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न होता. ऑब्विसली, म्हणजे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं, तुम्ही विचार करा ना. बरं. दादा मी आता दुसऱ्या प्रश्नाकडे बोलतोय. सध्या काही सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये इंस्टाग्रामवरती नवीन पेज करून त्याच्यावर काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर त्यातलाच एक व्हिडिओ म्हणजे एक महिला आहे ती गटाराबद्दल एक प्रश्न विचारत आहे आणि आपण व्ह्युअर्सला दाखवण्यासाठी तो व्हिडिओ पण आपण दाखवू त्यातले जे लोक काय ते. तर त्याच्यामध्ये ती गटारीचा एक प्रश्न विचारत आहे की माझे लहान लेकर खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये ते आळ्या वगैरे जात आहेत. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी तो व्हिडिओ पाहिलेला, मी नाकारणार नाही. त्या महिलेने जी मागणी केली ते रास्त मागणी आणि स्वच्छता ही सगळ्यांना मिळालीच पाहिजे. पण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं की गटरीच्या वरती फरशा आहेत आणि त्या फरशाच्या वरती चूल मांडून तिथं तुम्ही स्वयंपाक करता. तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता की गटरीबद्दल काय म्हणजे सुगंध येणार आहे का त्यातनं? आणि जर त्याच्यावरती तुम्ही तिथं चूल मांडलेली किंवा तुम्ही तिथं तुमचं स्वयंपाकघर केले तर गटर स्वच्छ करायची कशी? हा प्रामुख्याने त्या लोकांनी विचार केला पाहिजे. प्रश्न हे निर्माण झाले पाहिजे, पण ती प्रश्न मॅन्युफॅक्चरिंग नसले पाहिजे. माझं हे म्हणजे प्रमुख तुमच्या सगळ्यांना विनंती, फक्त व्ह्युअर्सला आणि अशा लोकांना मॅनिप्युलेट केल्या जाते, दिशाभूल केल्या जाते किंवा एक काय म्हणतो आपण नरेटिव्ह सेट केला जातो. मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो आणि आम्हाला ट्रेनिंग दिलेली आहे नरेटिव्ह कशी सेट करायच्यामुळे हे मला सगळं माहिती आहे. पेज कुठनं तयार आहे, त्या कसं करतात, त्याला प्लॅनिंग कसा असतो. हे बघा, त्यांनी मुद्दा स्वच्छता असली पाहिजे, 100% असली पाहिजे. पण आता स्वच्छता करण्यासाठी त्याला पुढे काय करायला लागेल हे तुम्हालाही माहिती. माझं तुमचं असं म्हणणं आहे का ती गटर स्वच्छ करण्यासाठी ती फरशी पण काढावं लागेल? अपुराला तुम्ही प्रश्न विचारताय का सांगताय हेच मला कळलं नाही. दादा विचारताय. साहजिक आहे, कोणतीही गटर किंवा आउटलेट स्वच्छ करण्यासाठी तिच्यावरती जे कर्मचारी ते काम करण्यासाठी तिच्यावरचं जो आवरण आहे ती काढूनच काम करणार आहे, ना की त्याच्या आत घुसून कोण काम करू शकत नाही. आणि अशा कारणामुळे अनेक जागेवरती अस्वच्छता राहायचं कारण निर्माण होते. जर आपण पाहिलं शुभम कात्रेला जी, तर आपल्या आपल्या घराच्या समोर सुद्धा गटरीवरती स्लॅब आहे, जेणेकरून आपल्या घराच्या समोरच्या काही गटर स्वच्छ करता येत नाही. आता ह्या दोन्हीचं बॅलन्सिंग पण बसवायला लागेल ना, की लोकांनी केलेले जे अतिक्रमण आहे, लोकांनी जे गटरीवरती काही जागेवरती पार्किंगसाठी स्लॅब टाकलेले तिथं लोकांनी चेंबर करायला हवे. नगरपालिकेने असं एक जी आर काढला पाहिजे की चेंबर करूनच तुम्ही स्लॅब टाका. तर हे कुठल्या अडचणी सोडू शकतात. आणि जे आमच्या महिला आहेत ज्यांचा तो व्हिडिओ आहे, मी प्रामाणिकतेने सांगतो, ते महिला खाली दुकानामध्ये काम करतात आणि त्यांनी तो जो व्हिडिओ केलाय ना
तो व्हिडिओ त्यांना बळजबरीने करायला लावला. म्हणजे मी प्रामुख्याने सांगू शकतो, मला त्यांनी मागितलेला मुद्दा त्यांचा रास्त आहे, पण तो व्हिडिओ फक्त दाखवण्यासाठी केलेला आहे. त्यात रियालिटी आहे का हे शोधणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे आता उत्तर दिलं दादा, जनतेने त्या व्हिडिओकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं का नाही याची मला खात्री नाही ती. आता तुम्ही जे उत्तर दिले त्या उत्तराला आता ही जनता कमेंट सेक्शन मध्ये सांगत की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. तर मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जावा आणि ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे, शंभूराजाने ते प्रश्नाचं उत्तर बरोबर मांडले की नाही ते मला ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तुम्ही जे मुद्दा मांडला ते रास्त आहे. नागरिकांनी सुद्धा आपापल्या जबाबदाऱ्या अशाच पार पाडल्या पाहिजे. मी पण तेच गोष्ट सांगत होतो. असा अजून एक माझा प्रश्न आहे. अजून एक व्हिडिओ असा जे चर्चेत आहे, अजून तसे एक नाही असे अनेक व्हिडिओ चर्चेत आहेत. हो तुम्ही विचारा मला. हा, त्या व्हिडिओ बद्दल मला तुम्हाला विचारायचंय. आता एक व्हिडिओ असं व्हायरल झालेला की ते टॉयलेट दाखवलं, त्या टॉयलेटमध्ये बल्ब नाहीये, त्या टॉयलेटला दरवाजे नाहीये, त्या टॉयलेटच्या बाहेर झाडे झुडपं सगळी उगवलेली आहेत आणि त्या रील्स मध्ये त्या व्हिडिओ मध्ये असं पण दाखवलंय की बाबा असं पण आहे त्या रील्स मध्ये की तिथं कसलीच सोय नाहीये. तुम्ही जो प्रश्न मांडलेला आहे शुभम, मला तो लक्षात आला. मी जो प्रश्न विचारतो तर तुम्ही उत्तर द्या आता मला फक्त. तिथं टॉयलेट आहे, हो, टॉयलेट मध्ये बल्ब नाहीये, नाहीये, टॉयलेटच्या भागात झाड झुडपं उगवलेले आहेत. हो, हा, पण टॉयलेट आहेत ना, टॉयलेट आहेत ना, टॉयलेट बांधले कोणी? नगरपालिका. आणि नगरपालिकेने बांधले म्हणजे प्रशासकीय काळाच्या आधीच बांधले गेले ना. हो हो, आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही हे गोष्टी लक्ष देऊन आणि विचार करा. 2021-22 मध्ये किंवा आपण 20 मध्ये म्हणू किंवा 19 ते 21 म्हणू, क्षणभर या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा कोविड काळ होता तर करमाळ शहराचे सगळे टॉयलेट आणि आपला म्हणजे टॉयलेट कार्यरत होते. दुसरी गोष्ट, आपला करमाळा हा हगतदारी मुक्त करमाळा झालेला होता अपुराज. आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर लोकांचा पण ह्याच्यात सिव्हिक सेन्सचा एक भाग येतो. लोकांनी सुद्धा ते टॉयलेट आपल्या गरजेसाठी हे विचार केले पाहिजे. ते करमाळ्या शहरामध्ये नुसते टॉयलेट लोकांसाठीच नव्हे तर लहान मुलांना सुद्धा आधुनिक टॉयलेट बसवले की त्या टॉयलेटमध्ये वर्ड्स अल्फाबेटिकल्स नेलेले होते, काही वर्ड्स नेले होते, स्पेलिंग्स नेले होते, नंबर्स लिहिलेले होते. शैक्षणिक त्यांना त्या दृष्टिकोनाने की तिथं म्हणजे ज्यावेळेस ते शौचालयाला जातात तर त्यांचं ते अट्रॅक्शन पॉईंट होते बाय हार्ट व्हावं. त्याला माझा दृष्टिकोन होता, नॉलेजेबल तो इव्हेंट्स होता. अशा टॉयलेटचे दरवाजे सुद्धा काढून दिले. जिथं बल्ब लावलेले होते टॉयलेट्स मध्ये, आपल्या करमाळ शहरामधल्या प्रत्येक टॉयलेटमध्ये छान अशी एलईडी बल्ब होते, बेसिन्स होते, परत तुम्हाला सांगतो कबोर्ड बसवलेले होते, त्याला फ्लश टँक होता, वॉटर सप्लाय होतं आणि प्रत्येक टॉयलेट मध्ये वैयक्तिक टॉयलेटला एक नगरपालिकेने बकेट ठेवलेली होती, तिथे हँडवॉश होता. प्रत्येक दिवशी तो गायब व्हायचा. याला आपण जर विचार केला तर ह्याला काय नगरपालिकाचं काम तिथं देणे, ह्याला टिकणं जनतेचं काम आहे. आपण मी जे बोलतोय तुम्ही हे समजून घ्या. मी काही कुणावरती टीका करण्यासाठी करत नाही. ते टॉयलेट माझ्यासाठी बांधलेलं आहे तर ती माझी नैतिक जबाबदारी की ते मी त्याचा वापर करून ते पुढच्या व्यक्तीला वापर करण्यासारखं स्वच्छ पण ठेवलं पाहिजे. नगरपालिका ते सातत्याने स्वच्छ पण करत होती. नगरपालिकेने लावलेला त्यातल्या बल्बाला म्हणजे जी गोष्ट सांगायची म्हणली तर त्याला आय डोंट नो त्याला काय म्हणतात की ते बल्बाला गार्डिंग स्टीलची जाळी रेल्वेमध्ये पण असते. अक्षरशः त्याला बोल्ट मार लागले. बोल्ट मधनं काढून तुम्हाला ते बल्ब नेले. पण होल्डर तर आहेत ना तिथे, का होल्डर उभं शोसाठी बसवले. हे टॉयलेट प्रशासकीय काळामध्ये मी प्रामुख्याने सांगतो की प्रशासकीय काळामध्ये जे अधिकारी होता हे त्याची जबाबदारी होती त्याला टिकवणं. हे काय तुम्हाला सांगतो, आमचं काम तुम्हाला देणे, टिकवणं आणि त्याचा मेंटेनन्स करणं हे प्रशासकीय काळामध्ये सीओचं आणि जनतेचं होतं. मी जनतेला दोष देणार नाही, पण सीओ यांनी पण थोडीशी कठोर भूमिका घेऊन जनतेला ही एक हॅबिट लावायला पाहिजे होती. मी हे नक्कीच सांगेन. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का त्या टॉयलेटला डायरेक्ट कुलपच लावायला पाहिजे होतं? नाही, माझं मुळीच असं म्हणणं नाही की टॉयलेट, याची जनजागृती केली पाहिजे. लोकांना त्या गोष्टीचं महत्व समजवलं पाहिजे. लहान मुलांच्या टॉयलेटांचे दरवाजे काढून काय मिळणार होतं ह्याचा तुम्ही विचार करा. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, मला काय ह्याच्यावरती टीका करायचं नाही. आपण करमाळा शहराच्या प्रत्येक टॉयलेटवरती किंवा प्रत्येक भिंतीवरती एक वाक्य लिहिलं होतं सर, सुंदर करमाळा माझा करमाळा. अरे माझा म्हणजे माझा म्हणजे आपल्या सर्वांचा हा करमाळा आहे. ह्या करमाळामध्ये झालेलं डेव्हलपमेंट ही आपल्या सर्वजणांची. हे डेव्हलपमेंट टिकवायचं काम हे तुमचं आमचं आहे.
नगरपालिका हे फक्त तुम्हाला देणारी, देऊन तिला टिकवायचं कसं हे आपलं कर्तव्य आहे, असं मी तुम्हाला सांगतोय. अच्छा, म्हणजे दादा नगरपालिका हे सगळं द्यायचं काम करते, टिकवायचं का नाही टिकवायचं हे जनतेच्या हातात आहे. आता पण सोशल मीडियावर युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा किंवा अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणा, आता ह्याच्यावर सिव्हिक सेन्स हा आता मध्ये हॅशटॅग खूप ट्रेंड करत होता. म्हणजे जनतेची पण जबाबदारी आहे की कुठली वस्तू त्यांनी जर आपल्याला दिली आहे शासनाने तर त्याची काळजी घेणे हे जनतेचं पण कर्तव्य आहे. हे या व्हिडिओ ह्या जे आता दादांनी बोललेले आहेत, त्याच्या माध्यमातून जर लक्षात घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो. कर्तव्यच नाही तर त्यांची नैतिक जबाबदारी सुद्धा मला असं वाटतं. 100% सिव्हिक सेन्स जो आपण म्हणतो. दादाने आता जे उत्तर दिले ह्या उत्तरावर तुम्ही नक्की विचार करावा आणि हॅशटॅग सिव्हिक सेन्स आणि ह्याचा पण दुसरं- तुम्ही विचार करावा. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणताय जनजागृती करायची, ते पीके मधलं राहायला वाटत होतं मला हे रॉंग नंबर आहे. नाही म्हणजे एक्सप्लेन, हा आठवतंय मला की हे रॉंग नंबर लगता है. हा 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 ते कशा पद्धतीने होतं त्या प्रकारे जर मी वैयक्तिक बोलतो बरं का हा. दादा, जर मी कर्मामध्ये त्या प्रकारे जर जनजागृती केली तर तुमचं काय मत आहे? नाही, तुमचं मोस्टली वेलकम. फक्त तुमकंच वाटतं की जनजागृती केली पाहिजे की तुम्ही विचारता, हे विचारायला नाहीच पाहिजे. जनजागृती करणं आणि लोकांना त्या गोष्टीचं महत्व पटवून देणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण सगळ्यांनी बजावलं पाहिजे आणि विरोधकांनी सुद्धा बजावलं पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे. दादा माझा अजून एक मुद्दा आहे. पंजाब वस्ताद चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर एक असाच एक व्हिडिओ मी पाहिला होता. त्या रस्त्यावर काही मुलं त्या खड्ड्यांना रांगोळी घालत आहेत, त्या खड्ड्यांना हार घालत आहेत. त्या ज्या रस्त्यांची दुरावस्था आहे. सर्वप्रथम मी अशा युवकांचं स्वागत करतो. अशा युवकांची करमाळ शहराला गरज आहे. करमाळ शहरापेक्षा संपूर्ण भारताला अशा युवकांची गरज आहे. मी एका अशा व्यक्तीला फॉलो करतो, मला वाटतं त्यांचं नाव पंडित पुण्याचे संतोष पंडित. संतोषजी पंडित. हो, हो. त्यांचं असतं बघा, ते प्रत्येक वेळेस पुण्यामधल्या महानगरपालिकेने तर रस्त्यात किंवा जिथं जिथं कामांचं काय काय असतं ते जागृत करून ते नगरपालिकेच्या स्मरणात समोर आणून देतात, त्यातला लक्षात आणून देतात की काम झालंय. अशा युवकांची गरज आहे. अशा युवकांनी हे काम केलं पाहिजे. त्या रस्त्याचं काम हे मान्यच करायला लागेल की हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, अत्यंत कमी क्वालिटीचं झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या रस्त्यावरनं प्रमाणापेक्षा जड वाहनही जातात, हे मी काही नाकारू शकणार नाही. पण ते रस्ता खराब झाला हा पावसाळा काळ, त्याला जे पॉट होल्स आले, खड्डे जे आले, म्हणजे अचानक जागेवर खड्डे आले, तर ह्याला कारणीभूत निकृष्ट दर्जाचं असतं. पण मी तुम्हाला हे सुद्धा हायलाइट करून दिली, अपुराज असतील किंवा शुभंकर तुम्ही पण असू दे, ते रस्ता ज्यांनी केला, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, ज्यांनी ते निकृष्ट दर्जाचं काम केलं, ते कॉन्ट्रॅक्टर कुणाचे तरी भाचे आहेत. ह्याचा पण तुम्ही विचार करा. ते काय आमचे कोण नाही, त्यांना हे काम देण्यात आलं. मिश्किल टोला मारला. भाचे म्हणजे कुणाचे भाचे याचं पण स्पष्टीकरण द्या. सावंत गटाचे खूप जवळचे पाहुणे ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय, ज्या रस्त्याचं काम त्यांच्याकडे होतं, हे जबाबदार आहेत त्यांना. वैभवराजे नगराध्यक्ष असताना एवढे निकृष्ट दर्जाचे काम कसं काय झाले? साहजिक आहे दादा, मला माझ्या मनात एक प्रश्न पडतो की वैभवराजे नगराध्यक्ष असताना सुद्धा एवढे निकृष्ट दर्जाचे काम झाले आणि हुन कसं काय झाले? प्रामाणिकतेने जे सांगाल ते समजून घ्या. करमाळ नगरपालिकेमध्ये 17 नगरसेवकांची बॉडी प्लस मग नगराध्यक्ष. जगताप गटाचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप आणि त्यांच्या सोबत नगरसेवक हे 4 होते. वैभवराजेकडे प्रामुख्याने म्हणजे जगताप गटाकडे सत्ता स्थापन केल्यामुळे प्रामुख्याने 2 पदं देण्यात आली. त्याच्यात एक नगराध्यक्ष आणि एक उपनगराध्यक्ष, आणि स्वच्छता आणि पाणी पुरवठा हा भाग वैभवराजेकडे देण्यात आला. आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर जी सावंत परिवाराकडनं जी टीका होते ते फक्त प्रामुख्याने त्यांचा मुद्दा धरतात ते स्वच्छता आणि पाणी. आणि बागल त्यांनी ते पेजेस काढलेले, त्यांच्याकडनं टीका होती हे रस्त्याविषयी. आता ह्या दोन्ही गोष्टींचं मी कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक म्हणजे थोडक्यात सांगतो. हे 3 गोष्टी जगताप गटाकडे होत्या: पाणी, स्वच्छता आणि उपनगराध्यक्ष. आणि बांधकाम समिती हे ह्या दोन्ही गटांकडे होती किंवा ह्या दोन्ही पक्षांकडे होती. त्यामध्ये
जेवढे हे रस्त्यांचे काम, जेवढे डेव्हलपमेंटचे काम हे ह्या गटांकडे होते. आणि ही मी बोलतोय म्हणून विश्वास ठेवू नका, ह्याचं तुम्ही माहिती घ्या. का की व्हिडिओ हा रेकॉर्डेड राहतो. म्हणजे मी आज बोललो उद्या जेव्हा माफी मागेल असा विषय होऊ शकत नाही. यांनी केलेले ह्या निकृष्ट दर्जाचे काम वैभवराजे त्याचं उत्तर का देणार? वैभवराजेंकडे स्वच्छतेचं काम होतं, होय 100% होतं. वैभवराजेंनी त्यांच्या काळामध्ये करमाळ नगरपालिकेला 5 कोटीचं बक्षीस, कदाचित महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये मोजक्या नगरपालिकेपैकी काँग्रेसची सत्ता असणारी एकमेव नगरपालिका आहे जिला भारतीय जनता पार्टीने ठेवलेल्या स्पर्धेमध्ये क वर्गाच्या नगरपालिकेमध्ये 5 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि त्या 5 कोटीचे आज तुम्ही जी शुभशुभीकरण ज्या जागेवर झाले त्यातलं एक उदाहरण त्याची सावंत गटाच्या जी त्यांची गल्ली मानली जाते त्या गल्लीमध्ये जे बाग झालेली हे ह्याच 5 कोटीच्या बक्षीसमध्ये शुभशुभीकरण करून प्रत्येक बागायला निधी देण्यात आलेला. म्हणजे हे नाकारू शकत नाही. आणि निकृष्ट दर्जाचे काम हे केवळ आणि केवळ तुम्हाला सांगतो जे कॉन्ट्रॅक्टर आहेत की ह्याचे पाहुणे रवळे, ह्याच्यात कुठेही जगताप गटाचे वैयक्तिक कॉन्ट्रॅक्टर नव्हते. आणि ह्याच्यावरती वैभवराजेंनी होल्ड ठेवला. पण 4 नगरसेवक आणि वैभवराजे नगराध्यक्षासमोर त्यांची 2 मतं, म्हणजे 6 वर्सेस तुम्हाला सांगतो 12 जण. तर तिथं बहुमताचे विषय असते. ह्याच प्रश्नावरती मी सगळ्या करमाळच्या जनतेला मी मनापासून विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त नगर अध्यक्षाच्या मागे उभा राहण्यासाठी जगताप गटाचे किंवा शिवसेनेचे नगरसेवक यांना बहुमताने विजय करा, मॅजॉरिटी मध्ये यांना ठेवा. आणि भविष्यामध्ये असे निकृष्ट दर्जाचे कामं होऊ नयेत ह्याच्यासाठी तडजोडी करण्याचे म्हणजे विषय येऊ नयेत याच्यासाठी मी आपल्या समोर विनंती करतो. असाच एक रस्ता अजून एक अशीच एक व्हिडिओ व्हायरल झाली दत्तपेठेची. दत्तपेठ ते आज अशीच एक रील व्हायरल झाली की दत्तपेठेमध्ये सुद्धा खूप दूर खूपटा रस्ता वगैरे खराब आहेत म्हणून. आता मी तुम्हाला आणि धुळीचं खरंच कारण आहे दादा. आणि दादा विशेष म्हणजे हेच रस्ते ह्यांना का दिसले, बाकीचे रस्ते का दिसले नाही हे बघा कुणी कुठले रस्ते दाखवले कुणी नाही दाखवले, मुद्दा उठला हा खूप महत्वाचा आहे. पण मुद्दा डायव्हर्ट करून ते एखाद्यावरती थोपवणं हा गंभीर गुन्हा आहे. दुसरी गोष्ट आपण मी सगळ्यात आधी एक प्रश्नाची उत्तर देईन. तुम्ही जर धुळीचा विषय विचारला, मी धुळीवरती थोडक्यात प्रश्न देतो. धूळ उडायचं मेन कारण म्हणजे कंस्ट्रक्शन लाईन आहे. आपल्या करमाळ शहरामध्ये आता डेव्हलपिंग मध्ये करमाळ आपला आहे. अनेक बिल्डिंग उभा राहतात पडतात. करमाळ शहरामध्ये जी खडी येते जी वाळू येते त्याच्यामुळे हा धुळा उडतोय. आणि शाश्वतीने सांगतो जी करमाळ्यात अनधिकृत त्या रस्त्यावरती 50-50 टनाच्या ट्रका येतात, हायवा म्हणतात त्यांना, हायवा जे येतात ते सुद्धा ह्या नगरसेवकांपैकीच काही नगरसेवकांचे स्वतःचे हायवा आहेत त्याचे फोटो असतात, त्याचे बघू शकताल कधी दिसले तर. याच्यामुळे सुद्धा हे रस्ते खराब होतात. त्यात रस्ते निकृष्ट दर्जाचे केलेले. जो दत्तपेठ ते तुम्ही राशीन पेठ पर्यंतचा जो रस्ता मानलेला आहे हा रस्ता कन्हैयालाल देवी यांच्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला रस्ता आहे. ह्याची माहिती तुम्ही घ्या, तुम्हाला माहितीचा अधिकार आहे, तुम्ही त्याच्यात विचारू शकता आणि मी कोणत्याच प्रश्नात नाकारू शकत नाही. आणि निकृष्ट दर्जाचं काम करण्याला कारणीभूत कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही. दुसरा मी एक रस्त्याचा विषय सांगतो. आपल्या चुनखडी म्हणतात त्याला, चुनखडी ते बायपास पर्यंतचा जो रोड आहे त्या रोडची अवस्था बघा. केवळ 10 महिन्यात तो रस्ता म्हणजे पूर्ण डिस्ट्रॉय झाला. वैयक्तिक तो रस्ता माझ्यासाठी खूप महत्वाचा होता कारण की माझ्याकडे घरात जायचा तो रस्ता आहे, मी एक नागरिक आहे. तो रस्ता जेव्हा खराब झाला मी नगरपालिकेला पत्र दिलं की हा निकृष्ट दर्जाचा रस्ता, ह्या रस्ता तातडीने परत रिमेंटेनन्स व्हायला चौकशी लागावं. बापरे, मला इतके फोन की तक्रार कशाला दिली, ह्याने कशाला केली, हे काय केलं. अरे तेव्हा मला कळलं की बाबा हे काहीच होणार नाहीये. आणि यासाठी जगताप गटाचे मॅजॉरिटीचे नगरसेवक पाहिजे जे करून खंबीरपणे नगर अध्यक्षाच्या मागे उभा राहून एक चांगल्या पद्धतीचे आणि एक सक्षमी विचार करणारी नगरपालिका तयार करू शकते. अशा कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलेच का दादा? तुम्ही जो प्रश्न विचारला अपुराच्या तर मी थोडक्यात उत्तर देईन तुम्हाला की मॅजॉरिटीचे लोक जर तिथं असेल तर योग्य माणसाला ते टेंडर देता येईल. आता हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे जे टेंडर घेणार आहे हे ह्यांच्याच लोकांना मॅनेज करून टेंडर घेतलं जातात आणि हे पैसे ह्यांच्याच खिशामध्ये जातात. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांना, जर करमाळ्याचा विकास करायचा असेल तर ह्याला एक हाती सत्ता पाहिजे जेणेकरून की त्यांना डिसिजन मेकिंग पॉवर तिथं निर्माण करता आली पाहिजे. डिसिजन घेऊन चांगल्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला लगाम लावून ते काम त्यांच्याकडे करून घेतले पाहिजे. अशा विचाराचा माणूस मी. आणि हे सत्ता अशी स्थापन होऊ शकली नाही त्या कारणामुळे अशा अडचणी येत राहिल्या.
जसं तुम्ही आता दादा ह्या रोड बद्दल बोलले, ते पण जनता ह्याच्यावर विचार करत अशी मी जनतेकडनं आशा बाळगतो. प्रत्येक नगरसेवकाची पण नैतिक जबाबदारी ना. वास्तविक पाहता वैभवराजांनी जे काम त्यांच्या हाती घेतलं होतं, स्वच्छतेचं आणि पाण्याचं, ते त्याच्यात प्रामुख्याने त्यांनी काम करत राहिले. करमाळ शहराची जशी मध्ये पाईपलाईन 10 दिवसासाठी बंद पडली होती, मी शॉर्ट मध्ये सांगितली, तर त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये एकही नगरसेवक ते पाईपलाईन रिपेअर करण्यासाठी झटत नव्हता. त्याच्यावरती बातम्या कशा देता येईल, त्याच्यातले मोठा इश्यू कसा करता येईल, ह्याच्यावरती ते नगरसेवक आपदत होते. एकमेव वैभवराजे जगताप आणि त्यांच्यासोबत असलेले ते 4-5 नगरसेवक दहेगाव उपसिंचनच्या भागामध्ये जायचे, जिथं दहेगावाचं पाणी लिफ्टिंग करमाळ शहरासाठी होतं, तिथं जाऊन अहोरात्र कामं करत होते. हे वास्तविकता आहे. करमाळ नगरपालिकेने चांगल्या रीतीने, तुम्हाला सांगतो, सगळ्या करमाळ शहरामध्ये 10 दिवस पाणी येत नसताना नागपुराच्या हे करमाळ शहराच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत टँकर पोहोचवलं होतं. आणि ते आपत्कालीन परिस्थिती होती, तिथली पाईपलाईन फुटली होती, त्या परिस्थितीमध्ये पाईपलाईन रिपेअर करणे गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला अजून एक सांगेन, 1990 साली जेव्हा साहेबांनी ती पाईपलाईन मंजूर करून आणलेली, आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्ष त्या पाईपलाईनला पूर्ण होत असेल. दूरदृष्टी बघा, आज सुद्धा ते पाईपलाईन करमाळ शहराला पूर्ण रीतीने पाणी पुरवठा करत आहे. आणि तुम्ही जे प्रश्न मला विचारला की पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही, जस्ट इमॅजिन की समजा एवढी पाईपलाईन माझ्या ह्या घ्या एवढी, आता हिला गंज आणून येऊन हे पाईपलाईन छोटी झाली, फुगली पाईपलाईन, त्या कारणाने त्याच्यामध्ये ते पाणी मावत नाही. त्याचा सुद्धा निधी आता आलेला आहे, पण ते प्रशासक काळामुळे तो निधीचा आपल्याला युटिलायझेशन न करता ते पाईपलाईनचं काम पूर्ण करता आलं नाही. पण मी सांगतो की सुरुवातीच्या 6 महिन्यातच करमाळ शहराचं त्या पाईपलाईनचे काम हे सुरू करणार आणि सुरूच करणार. बरोबर आहे दादा. तुम्ही जसं म्हणताय की ज्या त्या प्रभागातल्या नगरसेवकाची जी ती जबाबदारी आहे, पूर्णपणे ही तुमच्या जगताप गटावर थोपवता येणार. येस. त्यातच दादा एक असा एक किस्सा झाला. तुम्ही प्रभाग क्रमांक 2ची एक फेरी मारत होता, तर त्या फेरीमध्ये एक कर्मचारी होते. त्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला ह्याच प्रश्नाबद्दल एक विचारलं होतं की माझ्या दारात पाणी येत नाही, मला पाणी इथून आणावं लागतं प्रभाग क्रमांक 2 मध्ये. त्याचं तुम्ही त्याला उत्तरही दिलं, तर ते पण जनतेला कळायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न परत एकदा रिपीट केलेला आहे की हे प्रत्येक नागरिकाचे जे प्रश्न हे सोडवण्यासाठी व्यक्तिमत्व जी त्या भागात तयार होत आहे, भावी नगरसेवक किंवा जी कोण सुशोभक आहे, हे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याला दयनीय असतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की त्या व्यक्तीने माझ्यापाशी हा प्रश्न मांडला, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. कदाचित त्या व्यक्तीला असं वाटलं की कुठेतरी ते मी काम त्यांचं करू शकतो आणि मी करण्यासाठी प्रयत्नशील पण राहील कायमस्वरूपी. पण तुम्हाला वाटत नाही का की हा त्यांनी जो प्रश्न मांडला हा काय नुकता नवीन नव्हता, हे गेल्या 3-4-5 वर्षापूर्वीपासून होता. प्रभाग क्रमांक 2 जे आज आहे, तो तिथले नगरसेवक मला वाटतं सावंत, काय उर्फ संजय सावंत, पप्पू सावंत, हे पप्पू सावंत तिथले नगरसेवक आहे. मग पप्पू सावंत हे तिथल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी टिकू शकले नाहीत ना बरं. त्यांच्या नगरपालिकेच्या जे गटर आहे ते गटर स्वच्छ करायला पप्पू सावंत यांनी काय केलं, किंवा सावंत गटाचे ते स्वतःला नेते म्हणून घोषित करतात, हे त्यांनी का नाही केलं? का नुसतंच नगर अध्यक्षावर थोपवण्याचं काम केलं? ही नगरसेवकाची पण जबाबदारी आहे ना. मी यांना नाकारत नाही, हे काम व्हायलाच पाहिजे, टीम वर्कने व्हायला पाहिजे. पण ते काहीतरी मन आहे ना, मी नाही त्या 3 कडेला वाचली, हे असंच काहीतरी प्रकार आहे ना की मी तर करणार नाही पण ह्यांनी केलं नाही म्हणून मला दाखवायचंय. दादा तुम्ही जे बोलताय आता ते जे आता जनतेने आता हे ठरवले पाहिजे की त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी त्यांच्या जे प्रभागातले नगरसेवक आहेत किंवा जे काही त्यांचे प्रतिनिधी करतात त्यांना कसे बोलायला पाहिजे. आता मी अजून एक असाच एक प्रश्न विचारतो दादा तुम्हाला. आता हे तुम्ही म्हणताल की हे काय घेऊन आलाय आणि काय प्रश्न विचारते? नाही, मी म्हणणार नाही, मला विचारू शकतो, स्वातंत्र्य. हा, ते तुम्ही म्हणते स्वातंत्र्य, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे प्रश्न विचारते. आता अजून एक असाच एक व्हिडिओ मी पाहिला. आपलं लहानपण त्या बागेमध्ये गेलेले, त्या बागेचं नाव म्हणजे महावीर उद्यान. तर महावीर उद्यानाची पण एक रील अशीच चांगली चर्चेत आलेली, तर त्याबद्दल दादा तुमचं काय म्हणणं आहे? महावीर उद्यानामध्ये करमाळा शहरातल्या लोकांचे अनेक आठवणी आहेत. महावीर उद्यान त्या उद्यानापैकी एक आहे की जे करमाळा नगरपालिकेच्या सगळ्यात जुन्या उद्यानापैकी एक आहे. आपण त्या उद्यानाचा मी व्हिडिओ पण पाहिला.
तो व्हिडिओ आपण नीट पहा. त्या व्हिडिओमध्ये ते परजड झालेली किंवा ती दाखवले त्याचा नवर आहे. मला भिंती वगैरे हो पडलेल्या तुम्हीच मला उत्तर द्या किंवा अपुराच्या तुम्ही मला उत्तर द्या. तिथले झोके तुटत आले, हो. ह्याचा अर्थ झोके आहेत का नाही आहेत? आहेतच. तिथल्या भिंती पडत आलेले आहेत, ह्याचा अर्थ तिथं ते काम झालं होतं का नव्हतं? झालं होतं, भिंती होत्या तिथे. तिथं टॉयलेट दाखवल्यात की टॉयलेट आता बंद पडले, मग ह्याचा अर्थ तिथं टॉयलेट होतं का नव्हतं? होतच. मग तिथे मला सांगा, तिथं दाखवले त्याचं गेट तुटले, म्हणजे ह्याचा अर्थाला गेट होतं का नव्हतं? होतं. होतं. तिथं त्यांनी सांगितले की झाडांचं स्वरूप हे जंगलासारखं झालं, मग ह्याचा अर्थ तिथं झाडं लावलेली होते का नव्हते? आहेतच. मी एकच गोष्ट नाही रिपीट करणार, पण आणि दादा ऐका की, फक्त तेवढंच एक उद्यान नाही, करमाळ्यातले म्हणजे प्रत्येकच बाग अक्षरशः तशीच आहे. नाही, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. मला आधी पूर्ण एक 100% तुम्हाला उत्तर देणार आहे आणि मी उत्तर दिल्याशिवाय जाणार पण नाही आणि तुम्ही मला जाऊन देऊ नका. एक लक्षात घ्या की मला एक सांगायचंय की हे त्यांनी सगळे जे मुद्दे मांडलेले हे झालेले काम आहेत, पण ते आता बिघडीत आलेले हेच त्यांनी सांगितलेले. 2021 नंतर प्रशासकाची हे जबाबदारी आहे की हे त्यांनी राखीव ठेवायला पाहिजे, हे त्यांनी करायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर त्या भागामध्ये जी जी नागरिक आहेत त्या नागरिकांनी त्याचा पाठपुरावा घेणे गरजेचं होतं. आम्ही आमच्या लेवलला केलं. 2019 ते 2022 पर्यंत 23 पर्यंत हे कोविड काळ राहिला. कोविड काळामध्ये पूर्ण प्रशासकाचं लक्ष हे दुर्लक्षित झालं होतं आणि जसं मला कळतंय की 2019 ते 2021 पर्यंत करमाळा नगरपालिका ही त्या नगरपालिका एक नगरपालिका आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही परांडा, बार्शी, माळशिरस, मोहळ, कर्जत, जामखेड, इंदापूर ह्या सगळ्या नगर, माडा ह्या नगरपालिकेमध्ये एकमेव नगरपालिका आहे की ह्या बाकीच्या सगळ्यांच्या नगरपालिकेपेक्षा आपल्या करमाळा शहरामध्ये 2 ते 3 महिने नंतर कोविड आला. जेव्हा तोपर्यंत तर पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात कोविड पसरला, सगळ्यात उशिरा आपल्या करमाळ्यात कोविड आला. याला प्रामाणिकपणे नगर अध्यक्ष वैभवराजे जगताप हे कायम स्वरूपी कटिबद्ध होते. त्यांनी त्याची काळजी घेतली. प्रत्येक भागामध्ये शुभम, मी तुम्हालाच विचारेल वैयक्तिक किंवा अपुरा तुम्हाला विचारेल, कोविड काळामध्ये करमाळा शहरामध्ये फवारण्या होत होत्या का नव्हत्या? होत होतं. करमाळा शहरामध्ये कोविड काळामध्ये कोविड सेंटर होते का नव्हते? आणि कोविड वॉरियर्स म्हणूनच मी काम केलेलं दादा. आता तुम्ही कोविड वॉरियर्स म्हणून होता. हो. बर, तर दुसरी गोष्ट मी अजून एक विचारेन की लोकांना सक्तीने किती कोण मोठा असू दे त्याला कोविड सेंटर मध्ये तुम्हाला तिथं घेऊन ऍडमिट केलं जात होतं का नव्हतं? कित्येक लोकांचा मला फोन यायचा की मशीला लावा, मी कधी केले नाही, करणारही नाही. त्याच्यामध्ये ते आता भारतीय जनता पार्टीचे जे काम करतात, मला वाटतं गणेश चिवटेवर 353 दाखल झाला होता की कोविडचा इन्फेक्टेड असलेला माणूस त्यांनी ओढून नेला होता त्यांच्या हिमतीवर की त्यांचा माणूस आहे त्याला कोविड सेंटर मध्ये त्याच्यानंतर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती 353 दाखल केला गेला होता. आम्ही काय कोणाचा वशील नाही का की कोविड काळामध्ये मला वाटतं मोजके नगरसेवकांपैकी नगराध्यक्षपेक्षा सगळ्यात पहिले वैभवराजे जगताप की ती कोविड इन्फेक्टेड झाले, त्यांचा स्कोर समथिंग 18-19 पर्यंत टच झाला होता. ते बार्शीला ऍडमिट होते, पण त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं ना. वैभवराजांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा खूप विश्वासात त्यांनी घेतले होते. त्यांना अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींसारखं, घरातल्या व्यक्तीसारखं वैभवराजे ट्रीट करत होते. त्या परिस्थितीमध्ये ह्या उद्यानांची सुद्धा काळजी घेतली जात होती. प्रत्येक उद्यानाला तुम्ही सुरुवातीला सांगितलं, रेशमी बागेने सुद्धा आता कौतुक केलं, कसं का असं ना, दिनदर्गाचे घर असल्याने शेजारी तर सांगितलं रंगरंगोटी तर होतीच ना त्याला, पण रंगरंगोटी सुद्धा शुभशुभीकरणच आहे. हो बरोबर. आता त्यांना ते कौतुक एवढं जमलं नाही, मी शिकवेल कधी भविष्यात भेटल्या तर. पण त्यांना आता एक त्यांनी विचार केला पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये कौतुक ही केलं पाहिजे. करमाळा शहरामध्ये अनेक बागापैकी एक बाग आहे, अपुराजा तुम्ही आताच विषय सांगितला, त्याच्यामध्ये शंभूराजे उद्यान कृष्णाईनगर मध्ये, सामंत गल्लीमध्ये पण आता कॉर्नर झालेली, मला वाटतं शिवाजीनगर मध्ये एक बाग आहे, त्यानंतर महेंद्रनगर गणेशनगर मध्ये सुद्धा एक उद्यान आहे, गोलकनगर मध्ये 2 उद्यान आहेत. गोलकनगर मधले जे उद्यान आहेत शुभम, तुम्ही एक लक्षात घ्या, आता जी नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा आहे त्या भागामधनं भारतीय जनता पार्टीमधून, त्यांनीच त्या बागेमध्ये अतिक्रमण केलेले. त्या बागेमध्ये जो पोर आहे ते स्वतः वापरतात, त्याच्यावर त्याचा काहीतरी मला वाटतं खटला सुद्धा चालू आहे. परत गोलकनगर मध्ये जी दुसरी बाग आहे तिथं ते झाडं लावून देत नाही त्याला म्हणजे कोण कारणीभूत आहे? मी तर नाही कारण किंवा नगराध्यक्ष तर नाही कारणीभूत.
तुम्ही जर शिवाजीनगर मध्ये बागेत गेला तर तिथं झोके ते सगळं बसवलेले, पण तिथं मेंटेनन्सच होऊन देत नाहीये. तुम्ही जर शंभूराजे उद्यान मध्ये गेलाय, ते नाव घेणे योग्य अयोग्य मला माहित नाही, पण तुम्ही तिथं बघा शंभूराजे उद्यान मध्ये आम्ही मध्ये सगळी स्वच्छता केली, सगळ्या लोकांनी तिथल्या लोकसहभागातून तिथं झाडं वृक्षारोपण केले. माझ्या विनंती पत्रावरती नगरपालिकेच्या सीओने तिथले कंपाऊंड दुरुस्ती केले, गेट दुरुस्ती केले. आपल्याच करमाळ्यातल्या ज्या नगरसेवकांच्या वाळूच्या खळीच्या ट्रक आहेत त्या बागेमध्ये ते डम्पिंग केल्या जातात सगळ्यात. म्हणजे समजलं नाही दादा मला. म्हणजे त्या ओपन स्पेस मध्ये बांधकामाचा मटेरियल उतरवला जातो अच्छा. ठराविक लोकांचे कंस्ट्रक्शन करण्यासाठी. त्याच्यावरती दंड आकारला पाहिजे ना प्रशासनाने. पण एवढं प्रशासकीय बाजू आपण त्या विषयावर तर बोलतोय, आणि त्या कारणामुळे त्या बागेची दुरावस्था झालेली. ह्या दुरावस्थेमुळे त्या बागेकडे पूर्ण पद्धतीने दुर्लक्ष झालं. पण मी तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सांगेन, मी परत एकदा विनंती करेल की तुम्ही आम्हाला मॅजॉरिटीने निवडून द्या. या बागेचं शुभशुभीकरण करण्यासाठी स्वतः मी माझा तिथं एक नागरिक म्हणून माझा सहभाग ठेवील आणि चांगल्या रीतीने त्या बागेचं शुभशुभीकरण करेल, त्यांना निर्मित करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, हे तुम्हाला मी शब्द देतो. नगरसेवकांनी नीट लक्ष दिलं नाही असं वाटतंय का तुम्हाला? ऑब्विसली अपुराजा, मी तुम्हाला काय म्हणतोय, एक छोटं उदाहरण देतो. मी नगरपालिकेच्या विषयावरती चर्चा करतो की प्रत्येक उद्यानाला तिथे बसण्यासाठी बेंचेस आले होते, बाकडे म्हणतो आपण त्यांना. हा. गोलमनगरमध्ये सुद्धा ते बाकडे आले होते आणि बागेमध्ये बसतात. तुम्ही शिवाजीनगरच्या बागेमध्ये ते बाकडे बसवले, गोलमनगरच्या बागेमध्येच ते बाकडे नाही. मग तिथल्या स्थानिक नगरसेवक तिथं तत्कालीन जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी ती बेंचेस त्यांच्या घरी लिहायला तिथं बसवली. घरी बसवल्यानंतर त्याची काही दिवसांनी काही महिन्यांनी खूप चर्चा झाली की इथले बेंचेस नाही, तिथे बेंचेस नाहीत. आज ती बेंचेस त्यांच्या शेतामध्ये जाऊन बसवले गेलेले. मी विनंती करेन शुभमजी की ज्यांनी ते बेंचेस म्हणजे जे लोक व्हिडिओ तयार करतात ते सगळ्या नगरपालिकेचे खड्ड्याचे कुड्ड्याचे, मी विनंती करेन की त्या व्हिडिओमध्ये त्या स्थानिक ते जे नगरसेवक होते त्या टाइमाचे त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन सुद्धा त्या रानामध्ये केलेले त्यांनी लावलेले जे बेंचेस आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ तयार करून हे दाखवावं की नगरसेवकांनी नागरिकांना आलेले बेंचेस त्यांच्या रानात करणारे, माझ्याकडे त्या पेजेस करणारे आणि विरोधकांना 101 रुपयाची त्याच्यासाठी वर्गणी सुद्धा देऊन टाकतो की व्हिडिओ त्यांनी कायमस्वरूपी चालू ठेवावा अशा करण्यासाठी. आणि एवढंच नाही 101 ठीक आहे, तेवढंच बरोबर आहे काय. आणि दुसरी गोष्ट तेवढंच नव्हे तर हे जगताप गटाची सत्ता आल्यानंतर हे पेज त्यांनी कायमस्वरूपी चालू राहू दे. मला पण लक्षात येईल, त्या नगराध्यक्षालाही लक्षात येईल, त्या नगरसेवकांनाही लक्षात येईल आणि कारण शहराच्या त्या जनतेलाही लक्षात येईल की कोणतं काम आलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी ते हायलाईट पुढच्या 5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये केलं पाहिजे, विनंती करतो. हेच काम दाखवताना तुम्ही दबाव तर नाही आणणार? नाही, एक लक्षात घ्या पुराला, दबाव आणणं हा आमच्या राजकीय किंवा सामाजिक कामाचा भागच नाही. आणि जर आम्ही असं केलं तर आम्ही स्वतःला म्हणजे आमचं स्वतःचं आम्ही खच्चीकरण करून घेऊ. जनतेच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आमचा जन्म असतो, आम्ही काम करत असतो आणि हेच करणं आम्ही बंद केलं तर आमची व्हॅल्युएशनच काय राहील. जसं तुम्ही आता दादा उद्यानांबद्दल सांगितलं, आता ते साहजिक आहे. त्यात त्या रील्स मध्ये मी हे पण पाहिलं होतं की तिथं कचरा आहे किंवा तिथं ते मादक पदार्थाचं सेवन केलं जात आहे वगैरे वगैरे वगैरे. हे आपण तसं बोललो तसं सिव्हिक सेन्सचं पार्ट आहे. जरी उद्यानं जरी किती भारी केली तरी तिथं लोकांनी पण त्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. असो आता शुभम, तुम्ही एक बघितलं त्या व्हिडिओ मध्ये, तुम्ही बारक्याने बघा, त्या भिंतींवरती सुंदर करमाळा स्वच्छ करणाऱ्याचा एक तिथं ब्रँडिंग केले गेलेले. हो. आणि त्या ब्रँडिंग मध्ये 2020, 2021, 2022, 2024 अशा भिंती रंगवल्या आहेत. हो. म्हणजे हे काम पूर्ण होत हो. होतं. आता प्रशासकाने त्याच्यात परत लक्ष घातलं नाही ना, कारणीभूत आम्ही कसं स्वतःला म्हणू शकतो? जवळ आम्ही होतो ते केलेले, म्हणजे आम्ही त्यांना म्हणू शकत नाही की आम्ही केलं नव्हतं. आणि जर आम्ही केलं नसतं तर जनतेने आवाज उचलायला पाहिजे होता ना त्याच काळामध्ये. आणि दादा ह्या ग्राउंडच्या बाबतीत काय बोलतात? तेच प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार होतो दादा की टाउन हॉल, साहजिक टाउन हॉलचे सुद्धा मी व्हिडिओ पाहिले, रील्स पाहिले, ते पण सध्या सोशल मीडियावर चालू आहे. टाउन हॉल म्हणजे एक असा विषय आहे ना दादा की ते त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण की त्याच्याबद्दल आमच्या लहानपणाच्या, तुमच्या माझ्या, आपल्या सर्वांच्या लहानपणाच्या आठवणी जुळल्या झाल्या. जादूगराचे शो, गोगा जादूगर, त्याच्यानंतर परत छोटा Gathering असायचे. चित्रपट, Dancing gathering असायचे. गॅदरिंग, होय. बरेचसे कार्यक्रम हे टाउन हॉल मध्ये झालेले.
आणि आता जर त्याच्या टाउन हॉलची परिस्थिती बघितली तर डोळ्यात अश्रू येतात दादा, की आपलं लहानपणी ते असं गेलेलं आहे आणि आता ते असं दिसतंय. तर टाउन हॉल बद्दल पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की त्याची दुर्व्यवस्था आता अशी का? जसं आपण दोघांनी मला विचारलं की लोकनेते जयप्रकाश नारायण नागटिळक उर्फ आपल्या करमाळा शहराचं टाउन हॉल. ह्या टाउन हॉल मध्ये अनेक तुम्हाला तो आठवण येत, त्याला एक इमोशनल टच लोकांचं बसलं. मी एक तुम्हाला रियालिटी मध्ये सांगतो, वैभवराजे जगताप यांचं हे डीप प्रोजेक्ट होतं की त्यांच्या काळामध्ये हे करमाळा टाउन हॉल परत एकदा निर्माण झालं पाहिजे. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला ते दिलं बिहाइंड द सीन्स काय गोष्टी असतात ज्यामध्ये वैभवराजांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. वैभवराजांची इच्छा होती की पारदर्शकपणे हे टाउन हॉल एक चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे देऊन त्याला एकदम फिनिशिंग मध्ये, एकदम ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये, एकदम गुड क्वालिटी मध्ये, त्याच्या चांगल्या साऊंड सिस्टीम मध्ये तो तयार व्हायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगितलं की हे काम बांधकाम समिती ही विरोधकांकडे होती आणि त्याला कुठेतरी त्याचा एक डाऊट होता की हे काम वैभवराजांच्या काळात नाही झालं पाहिजे. एवढं मोठं काम वैभवराजांच्या काळामध्ये झालं तर ह्या काळामध्ये म्हणजे वैभवराजाला त्याचं पूर्ण क्रेडिट मिळेल यासाठी त्यांनी ते कायम काम लांबवत ठेवलं. दुसरी गोष्ट, कुठल्याही बिल्डिंगचं काम करण्यासाठी त्याला गव्हर्नमेंटचा 40 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही ती इमारत पाडू शकता. आता मला एक्झॅक्ट इयर माहित नाही, पण आय थिंक 1985 टू 1990च्या येस इन द मिडल ऑफ दॅट, त्या टायमामधली ती कन्स्ट्रक्शन आहे ह्याचं तुमच्या टाउन हॉलचं. आणि त्याच्यामुळे ते क्रायटेरियामध्ये बसवण्यासाठी त्याला थोडा वेळ लागणार होता. त्यामध्ये त्याच्यात पुढची ती इमारत आहे, आपण त्याला आता जुनी नगरपालिका म्हणतो, ऍक्च्युअली ती नवीन नगरपालिकेची इमारत आहे. म्हणजे ते पुणे रोडकडे जाते. येस, ते पुण्याकडे झाले. जुनी नगरपालिका म्हणजे होती जी वर्ल्ड कॉम्प्युटरची इमारत होती, ते जुनी नगरपालिका. गणपती मंदिर हो, आणि ते नगरपालिकेची इमारत परत तुम्हाला सांगतो तिकडे नेण्यात आली. आणि दादा तुम्ही आता म्हणताय की 40 वर्ष मी ते बोलील तुम्हाला, तुम्ही मला ते प्रश्न विचारा, मला आधी एक कंप्लेंट करू द्या. तर 40 वर्षाच्या त्या इमारतीला ते कन्हैयालाल देवींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. ती नवीन इमारत आहे, ते मला वाटतं मध्ये 2016, 17, 18 साली तिच्या वरचे काहीतरी प्लास्टर पडले आणि परत ते इमारत वाचनालयामध्ये शिफ्ट केली. आता आपण तिला नवीन नगरपालिका असं उल्लेख करतो. म्हणजे ती पुण्यात नगरपालिका आहे, तिचे डफले वगैरे पडले, वरच्या स्लॅबचे तुकडे पाहिजे. कृष्ण दर्जाचं काम त्या नगरपालिकेचं काय कारणामुळे झालं आय डोंट नो. आणि ते 40 वर्ष अशीच राहणार का आता? तेच सांगतो. तर त्याला काही गव्हर्नमेंट नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्सच्या अंतर्गत आणून त्याला धोकादायक इमारत ठरवून त्याला पाडण्यासाठी परवानगी घ्यायची होती. आता हे टाउन हॉलचं काम जे होणार होतं हे स्मार्ट प्लॅन मध्ये करायचं होतं. आता त्याच्यात अजून एक अडचण अशी येत होती की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जी एक नामांकित शाळापैकी एक शाळा आहे महात्मा गांधी विद्यालय. ह्या महात्मा गांधी विद्यालय असेल किंवा तिथे अनेक, मला वाटतं 2-3 एक महिलांचं गर्भ महिलांसाठी एक हॉस्पिटल आहे, प्रसूतिगृह आहे. परत तुम्हाला सांगतो तिथे अजून 2-3 हॉस्पिटल आहेत, बाळ रुग्णालय, मला वाटतं गोलक हॉस्पिटल म्हणून आहे. हा जो एरिया असतो हा सायलेंट झोन असतो. इथे साऊंड सिस्टीम, आवाज, बँड बाजा हे चालत नाही. या कारणामुळे नगरपालिकेचा जो टाउन हॉल आहे हा टाउन हॉल जी नवीन इमारत, निकृष्ट दर्जाची जी इमारत आहे पुणे रोडची, इथे तो प्लॅन करण्याचा ठरला. आणि प्रशासकीय इमारत हे महात्मा गांधी विद्यालयाच्या जवळ करायची, जेणेकरून 100 मीटर ते संस्थेपासून त्या शाळेपासून लांब हे जाईल, त्याचा विद्यार्थ्याला काही त्रास होणार नाही. मला जसं आठवतं की 2010-11च्या दरम्यान तिथे लग्न होत असायचे. आणि जर एखादं लग्न जर तिथं होत असेल त्याचं ते बँड बाजा बरात जे काय असेल तर ते तिथं आले तर दिवसभर विद्यार्थ्यांचा अभ्यास सुद्धा होत नव्हता, ते पूर्ण पद्धतीने दुर्लक्षित व्हायचं त्या भागामध्ये. आता हा असा प्लॅन करण्यात आला, त्याला ते परवानगी मिळाली, त्याला मला वाटतं निधी पण आपल्याकडे उपलब्ध झाला. पण केवळ वैभवराजांना त्याचं क्रेडिट मिळू नये याच्यासाठी बांधकाम समितीवर जी नगरसेवक होते ह्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट चांगल्या लोकांकडे जाऊन द्यायचं नाही, कॉन्ट्रॅक्ट आम्ही आमच्या लेवलला करणार, हे काम करत करत इतकं लांबवलं त्या तोपर्यंत प्रशासक आलं. पण मी आपल्या सगळ्यांना शाश्वती देईन की आत्ताची येणारी शिवसेनेची जी बॉडी असेल ह्याला तुम्ही मेजॉरिटी मध्ये, मी सगळ्यांच्या त्याला विनंती करेल, हात जोडून विनंती करेल, सगळा दूरदृष्टीचा विचार करून आपण मेजॉरिटीने आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या. अनेक मोठ्या पद्धतीने अनेक ऍडव्हान्स लेवलला हा टाउन हॉल तयार करते. शेवटी नगर विकास मंत्री हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ते भरघोस निधी असा ह्या नगरपालिकेला देतील ह्याची मला खात्री आहे.
म्हणून विनंती करेल की आपण कोणताही विचार न करता ह्या करमाळा नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक कसे देता येते याच्यासाठी प्रयत्नशील राहावा. मी अपुराजे काय विचारत होतो ते प्रश्न विचारला. आता ती जी नवीन नगरपालिका आहे ती 40 वर्ष तशीच राहणार का? आता ह्याची मी तुम्हाला एक माहिती देतो. हो का अपुराजा, गव्हर्नमेंट रिसोल्युशन मध्ये जे नियम आहेत त्या नियमापैकी हा एक नियम आहे की कोणतीही इमारत पुनर्निर्मिती करण्यासाठी ते 40 वर्षाची जुनी झाली पाहिजे तरच तिला तिथे अवेलेबल होतो. मला अजून त्यातलं एवढं डीप नॉलेज नाहीये, पण जशी मला माहिती की त्या इमारतीला 40 वर्ष झाले नाहीत आणि त्या 40 वर्ष झाले नसल्यामुळे ती इमारत आता पाडता आली नव्हती. पण त्याला काही स्पेशल ऑर्डर आहेत, त्या स्पेशल ऑर्डरवर ते दाखवून ती इमारत मला वाटतं खाली तिला डिमॉलिश करता येईल 100% आणि डिमॉलिश करून ते नवीन निर्मिती करता येईल. टाउन हॉलच्या नजदीकच झाडे झुडपे वाढलेले आहेत. परत तिथं पण लोकांनी सगळी मुतारी करून टाकलेली, ते पण सिव्हिक सेन्सच पार्ट आहे. हे बघा शुभम, जी इमारतीचं कामच पूर्ण झालं नाही, जी इमारत धोकादायक ठरवली गेलेली, साहजिक आहे त्या धोकादायक इमारतीचे हाल तेच होणार आहेत ना. आता जे इमारत म्हणजे वर्किंग प्रोग्रेस मध्ये नाहीच आहे किंवा इन यूज नाहीच आहे, तर त्या इमारतीचं काय होणार आहे? हा, तिचा फायदा आता फक्त पुरतं एवढा झाला की विरोधकांनी खूप एक छानसा व्हिडिओ त्याच्यावर तयार केला आणि त्या व्हिडिओने एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पुराचा. हेच गोष्ट त्यांनी हे पण दाखवा ना की निधी येऊन सुद्धा त्या इमारतीचं काम पूर्ण का झालं नाही आणि बांधकाम समितीवरती कोण होतं हे सुद्धा त्यांनी विषय पुढे मांडावेत, माझी अशी नम्र विनंती. तुम्ही जे आता त्याचं उत्तर दिलेत त्या उत्तराचं ही जी जनता आहे ती बघतीये, ती नक्कीच विचार करत आणि जर विचारलं नाही तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये पण मला प्रश्न विचारावे, त्याचे काही मी स्पष्टीकरण म्हणजे पुढच्या लोकांना विचारून देईल की खरं रियालिटी काय, का की मधले दुवा पडून राहील मी काय स्वरूपी सांगितलं. नक्कीच नक्कीच दादा, आणि लोक तुम्हाला विचारतील प्रश्न आणि निर्भीरपणे प्रश्न तुम्हाला विचारतील. मी अपुराजाला सांगेल की त्यांचे क्वेश्चन मेन्शन करा. आणि असा अजून एकच प्रश्न आहे दादा माझा, की जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथून ते जो आपला बायपास गेलेला आहे कमलापुणे रोड पासून जो बायपास आहे तिथपर्यंत, तर तिथल्या तिथं काही जे लोक फळ विक्रेते बसतात, फळ विक्रेते म्हणा किंवा ज्यांचे काही स्टॉल आहेत वगैरे गाडेवाले वगैरे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की करमाळा नगरपालिकेची जी पावती येते ती पावती अधिकृत आहे का अनधिकृत आहे, आणि ती जर पावती जर घेतली असेल आमच्याकडनं मग तिथं काम का होत नाहीये. समजा ते कचऱ्याची गाडी का तिथं फिरत नाहीये, त्याच्यानंतर तिथं ते अजून एक अशीच एक रील व्हायरल झाली त्याच्यामध्ये पण ते असं म्हणून गेले की तिथे स्पीड ब्रेकर वगैरे का नाहीयेत असे वगैरे असे प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नाचं पण मी तुम्हाला स्पष्टीकरण मागते. सर्वप्रथम मी शुभम तुम्हाला विनंती करेल की तुमचे प्रश्न खूप छान आहेत, पण त्याला थोडं शॉर्ट्स मध्ये विचारा का की त्यातला एखादा मुद्दा ऐकायला विसरला नाही पाहिजे. नाही दादा, ते आमची जबाबदारी आहे, आम्ही तुम्हाला कसं विसरू. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही आहेत, नवीन आहेत, पहिलीच आमची पॉडकास्ट घ्यायची. नाही, मी सध्या आमच्या अपुराजांचे चर्चा ऐकली, बरेच नगरसेवक अपुराजांना उमेदवार बघून पळून जायला लागले सध्या. काही नगराध्यक्षाला म्हणतो नगराध्यक्षाचं स्पेलिंग आणि नगरसेवकाचं स्पेलिंग येते का नाही देव जाणं. जोक्स मी तुम्ही जे प्रश्न विचारला सगळ्यात आधी एक जुना डायलॉग होता की जेव्हा एनसीसी मध्ये होतो तर तिथले एक मेजर मारते डायलॉग काय मारायचे, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. अर्धज्ञान हे खूप खतरनाक असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून जे हायवे पर्यंत कमलाभवानी मातेच्या चौकापर्यंत जो रस्ता गेलेला आहे हा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या अंतर्गतचा रस्ता आहे. PWD. आणि हे त्यांच्या अंतर्गत रस्ता झाल्यामुळे तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकता. तो हेवी कन्स्ट्रक्शन रोड आहे. दुसरी गोष्ट तिथं त्या काही व्यापाऱ्यांनी किंवा ते विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांनी एक मुद्दा मांडला की तिथे खूप दुराळा उडतो. येस, तिथे दुराळा उडतो कारण की सगळं कन्स्ट्रक्शन एरिया आहे, मोकळा एरिया आहे, त्याच्यामुळे तिथं दुराळा उडणं हे साहजिकच आहे. कचरा गाडी वगैरे. आणि त्यांनी तिसरा प्रश्न तुम्ही जे विचारला की पावती पैसे हा त्याला ऍज पर माय इन्फॉर्मेशन त्याचा असा नियम होता की 5 रुपये स्क्वेअर फूट 5 रुपये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने त्याला काहीतरी नगरपालिका आकारते आणि असं टेंडर बेसवर दिलं जातं हे सगळा विषय. आता त्याचा टेंडर ज्या त्या माणसाने घेतलंय तर ते माणूस त्याच्याकडनं वसूल करतो. 2021 मध्ये किंवा 20 मध्ये असाच एक माणूस कोविड काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून गरीब जनतेकडनं अतिरिक्त पैसा वसूल करत होता. कोविड काळामध्ये लोकांची भवानी होत नसायचे, पैसे इन्कम येत नसायचे,
त्या टायमाला वैभवराजे जगताप म्हणजे स्ट्रिक्ट ऍक्शन करून त्या माणसाला घरी बसवलं होतं. तो पावत्या आकारत होता म्हणून. दुसरी गोष्ट तुम्हाला मी अजून एक माहिती देईल की जे माणूस आता ज्याच्याकडे टेंडर आहे पावते आकारायचं, तो माणूस असा राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक पदाला उमेदवार आहे. तो नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत फिरतो. आणि दुसरा जो सांगितलंय, शुक्रवारच्या आठवडे बाजाराला सुद्धा हा हे केलं जातं, पावत्या गोळा केल्या जातात. आणि हे पावती गोळा करत असताना इतक्या खालच्या दर्जाचा त्या बिचाऱ्या ग्रामीण मधून आलेल्या महिलांना त्रास दिला जातो. कुठे त्यांची मापच उचल, काही काही महिलांची भावणी झाली नसते. आपल्या जुनी प्रथा आहे, भावणी झाल्यानंतर पैसे देत नसतात. ए म्हातारे उठ, उचलूच का तुझं वजन काट्याचं ते माप हा ते घेऊन जायचं, कांटाळे घालून काय शिवीगाळी भाषेत बोलल्या अशा जातात. गोष्टी तुमच्या कानापर्यंत खूप लोक बोलतात. आणि ही जी टेंडर जी घेतो तो टेंडर आता मला वाटतं प्रभाग क्रमांक 9 मध्येच आहे. गोलकनगरच्या प्रभाग क्रमांकामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक पदाला उमेदवार आहे. आणि हा तोच उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीवरून नरेंद्र मोदींच्या तोंडावरती काळं फासणारा, देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर काळं फासणारा, एकनाथ शिंदेच्या तोंडावर काळं फासणारा हा तोच नगरसेवक. असे लोक आज म्हणतात की आम्ही करमाळ्याचा विकास करू. ह्याच्यावरती लोकांनी विचार केला पाहिजे, ह्याचं बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे. हे जास्त आकार जे नगरपालिकेचे आहेत, नगरपालिका फिरत्या गाड्यांना ही पावती कशामुळे आकारते का की त्याच्याकडनं जी अस्वच्छता होते त्याच्यासाठी जी एक्स्ट्रा मॅन पॉवर लागते त्याच्यासाठी ती पावती गोळा करून नगरपालिका ते स्वच्छतेला जबाबदार राहते. स्वच्छता करण्यासाठी त्यांचं कर्तव्य करते पूर्ण. आता ते करत नाही. हे प्रशासकाने जातीने लक्ष घालून केलं पाहिजे असं मी म्हणण्याचं आहे. दुसरं, त्या युवकाने मला तुमच्या माध्यमातून प्रश्न केला असं मी समजून उत्तर देतो. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर टाकण्याचा अधिकार हे नगरपालिकेला नाही. आणि स्पीड ब्रेकर ह्याची माहिती असावी, स्पीड ब्रेकरनी लक्षात घ्या स्पीड कमी होऊ शकतो पण अपघाताची शक्यता ही वाढते. ह्याच्यावरती पण सगळ्यांनी आपण लक्ष घातले पाहिजे. बरोबर आहे दादा. बरोबर. हे पण गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. असं नाही की एखादा प्रश्न उचलला की त्याचं उत्तर योग्यच असते. काही प्रश्नांचे उत्तर हे कठोर असतात. तर त्याच रोडला पावसाळ्याचं पाणी किंवा गटारीचं पाणी ते खूप साचते आणि ते एवढं प्रमाणात साचते की तिथं नागरिकांना जाता येताना खूप त्रास होतो. नाही, धन्यवाद शुभम. बरं झालं मला तुम्ही प्रश्न विचारला. कुठेतरी माझ्या मनाला हे पॉडकास्ट तुमचं पाहिल्यानंतर वाईट वाटलं असतं की ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो नाही. त्या रस्त्यावरती खूप मोठ्या आउटलेट गटर्स बाजूला केल्यात पब्लिक वर्क डिपार्टमेंटने. ह्या गटरींचं काम तुम्ही जर नीट पाहिलं तर कन्या शाळेच्या दोन्ही साईडला जिथं ते कन्या शाळा आहे तिथपर्यंत त्याचं काम येऊन थांबलेलं आहे. त्या काळात म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी तिथे एक वड आहे. येस मी तेच विषय सांगतो. महेश चिवटे म्हणजे महेश चिवटेचा जगताप गटाचा तेव्हा काय होतं ते त्यांचं स्वातंत्र्य काम करतो सोशल वर्किंगला. त्या काळामध्ये जेव्हा महेश चिवटेने आवाज उचलला ज्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होत होता की त्याच्या ते गटर पूर्ण काम न करताच त्या कामाचा निम्मच ठेवून त्याने ते काम पूर्ण दाखवून बिल उचलण्याचा प्रयत्न केला. तर महेश चिवटे यांनी आंदोलन पुकारून तिथं कालवा करून तुम्हाला त्याचा पाठपुरावा करून ते गटर पूर्ण करायचं काम केलं. मला वाटतं की त्या अतिक्रमणित भागामध्ये सुधाकर काका लावण यांचं अतिक्रमणित ऑफिस त्यांनी उभा केलं होतं. जे उमेदवार आता मी तुम्हाला सांगतो जे उभा आहे मी जसं ते सांगितले पावती गोळा करतात त्यांची वैयक्तिक त्या अतिक्रमणित भागेमध्ये 5 ते 7 गाड्या त्याचं ती 8-9 हजार रुपये पैसे घेतात. त्या देवीच्या माळा रोडला अनेक नगरसेवक आहेत त्यांनी तिथं गाळे उभा केलेले आणि गाळे उभा करून त्यातनं गरीबांकडे अतिक्रमण गाळ्यातनं पैसे ती म्हणजे हे घेतात त्यांच्याकडनं भाडं घेतात त्यांच्याकडनं. डिपॉझिट 50-50 हजार रुपये ह्याची उलाढाल अतिक्रमण पैशातनं गोळा केली जाते. अशा गटरीचं काम करण्यासाठी महेश चिवटेने आवाज उचलला होता. करमाळा तालुक्यामधनं अपुराजा आदरणीय जयवंतराव जगताप साहेब एकमेव माणूस आहे की त्यांनी महेश चिवटे यांना पाठिंबा दिला की ते महेश चिवटे यांचा जो मुद्दा आहे तो योग्य मुद्दा आहे. त्या गटरीचं काम अडवण्यासाठी हे जे आता स्वतःला सामांत गटाचे नेते म्हणतात हे जे सगळं गटरीचं हे सगळे विषय मांडतात स्वच्छतेचा फलाना जे विषय त्यांनी पुढे आणलेले यांनी त्या गटरीचं काम अडवलं.
परिणामाने आज तुम्ही जर देवीच्या माळाच्या हायवेने गेला म्हणजे ते SV मार्ट मला वाटतं जी मॉल झालेला आहे, हो बरोबर. SV मार्ट पर्यंत तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या देवीच्या माळाचं, ग्रामीणचं, गटरीचं घाण पाणी सगळ्या हायवेवरती, हायवेची अवस्था पण खूप बेकार आहे. आणि ते परिणाम ह्याच कारणामुळे झाला का की ह्या गटरीचं काम त्या वड्यामध्ये ते पाणी जाऊ शकलं नाही. केवळ फक्त कुणाचं तरी ऑफिस वाचवायला, कुणाचं तरी केलेलं अतिक्रमण वाचवायला, स्वतःचे पर्सनल रिलेशनशिप जपण्यासाठी आणि दूरदृष्टीने ही माणसं उद्या आपल्याला कामं करतील, कामाला येतील, ह्या कारणामुळे गव्हर्नमेंटचं आलेलं काम, गव्हर्नमेंटने दिलेला निधी आणि करमाळा शहरासाठी, करमाळा शहरातल्या नागरिकांसाठी त्यांच्या स्वास्थ्याशी खिलवाड करणारे हे आज म्हणतात की स्वच्छतावरती चर्चा झाली पाहिजे. ह्याच्यावरती आपण गांभीर्याने विचार करा. ते पाण्याचं, गटरीचं काम आज सुद्धा तसं राहिलेलं आहे, आज सुद्धा. ह्याच्यावर तुम्ही नीट लक्ष घाला. आणि ते काम जर पूर्ण झालं असतं तर आज अस्वच्छता झाली नसती. आणि त्याच कारणामुळे करमाळ्यातल्या त्या वड्यामधनं आउटलेट पाणी करून ते पाणी पुढेही गेलं असतं. आणि कुठं घाण पाणी असेल किंवा त्या रस्त्यावरती धुरळा किंवा माती साचली नसती, ते वाहून गेले असते त्याच्यासोबत. आणि दादा, दर शुक्रवारी आपला बाजार भरतो बरोबर, आठवडे बाजार. हा आठवडे बाजार जे भरतो तिथं पण अस्वच्छता निर्माणच होते ना, तयारच होते ना. अस्वच्छता पसरते हे समजू शकतो. आपल्या करमाळा शहरामध्ये आता वैभवराजा जगताप चव्हाण नगराध्यक्ष होते, त्यांनी एक नवीन भाजी मंडईचा प्रस्ताव मांडून ते भाजी मंडईचं पूर्ण काम केलेलं आहे. त्या भाजी मंडईपाशी थोडंसं काम कन्स्ट्रक्शन राहिलं होतं आणि त्याचं आता मला वाटतं आदरणीय जीवनरेखा साहेब यांच्या हस्ते उद्घाटन पण पार पडलं. आता ज्या वेळेस नगरपालिकेचं इलेक्शन लागलं आणि त्याच्यावरती प्रशासक हटून जेव्हा त्याच्यावरती सत्ता स्थापन होईल, तर सगळ्यात पहिलं काम हे करमाळ्या नगरा शहरामध्ये जो मध्य भागात जो बाजार, आठवडे बाजार भरतो, हा त्या भागात आहे जो ऍडव्हान्स पद्धतीने केलेला आहे. लोकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था केली. परिणामी त्याचा असा पण एक भाग होईल की त्या भागामध्ये अजून व्यवसायाला चालना सुद्धा वाढेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली की अस्वच्छता पसरती. आज शुक्रवारचा बाजार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचे पहाटेचे 4 वाजेपर्यंत माझ्या करमाळा नगरपालिकेतल्या स्वच्छता विभागामध्ये माझ्या आई, महिला सगळ्या तुम्हाला सांगतो, आमचे सगळे पुरुष कर्मचारी हे सगळा कचरा उचलून त्याला डिकम्पोज करायचं टाकतात. वैभवराजा जगताप यांच्या काळामध्ये शुभम तुमच्या सांगतो रोशिवाडीच्या वरती प्लांट एक बसवण्यात आला होता. तो प्लांट कचऱ्याला रिसायकल बिन करून त्याच्यात मला वाटतं खताची निर्मिती करत होतं. त्याच्यात काय प्रोडक्ट अजून काहीतरी तयार होत होते. प्रशासक लागल्यानंतर तो चालू झालेला प्लांटच्या मोटर कुणीतरी चोरून ठेवले आणि तो प्लांट आज बंद पाडला. कुणीतरी त्या कचऱ्याला त्याचं जाळ लावलं, त्याच्यामध्ये मशिनरी जळल्या. आता घ्यायला सुद्धा कारणीभूत वैभवराजाचे का कोणतरी जाळ लावलाय किंवा ज्याने मोटर चोरी केल्या. हे मुद्दे सिव्हिक सेन्स हे लोकांनी जाणून घेतले पाहिजे. प्रशासकाने त्याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे. वैभवराजा जगताप सत्तेवर असताना त्यांना पगार नव्हती. प्रशासनाला ही पगार आहे, प्रशासनाची ती ड्युटी आहे. तिथं सत्ता असू किंवा नसू त्यांचं काम पारदर्शकपणे करण्याचं असतं. दादा यालाच मी तुम्हाला कंटिन्यू करतो पुढे. Yes. एक असाच एक प्रश्न होता की आपलं जे भीमनगर आहे किंवा सिद्धार्थ नगर आहे, तिथे एका नागरिकांनी अशीच एक रील मध्ये व्हायरल की जे सफाई कर्मचारी आहेत, इथलं जर सफाई जरी स्वच्छता करायची असेल तरी त्यांना पैसे देऊन स्वच्छ करावं लागतं. असं त्यांचं म्हणणं आहे. ते हे मुद्दा आत्ताच मांडला ना. मी वारंवार माफ करा, मी वारंवार तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय. अपुल राजा तुम्ही लक्षात घ्या, मी हे कौतुकाने आणि अभिमानाने सांगेन. करमाळा शहरामध्ये जर खरंच कुणाला सिव्हिक सेन्स असतील तर ते माझ्या सिद्धार्थनगर मधल्या लोकांना आहे. ते माझ्या तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासल्या लोकांना आहे. ते तो माझ्या पोलीस लाईन पासल्या लोकांच्या त्या भागातल्या लोकांना आहे. मी त्या भागात फिरलोय आणि मला बघणे खूप लहान गोष्टी बघण्याची सवय. तुम्ही तर सॉरी त्या भागामध्ये जर गेला तर तिथल्या गटरीमधलं सुद्धा पाणी पारदर्शक असतं. एवढ्या चांगल्या रीतीने ते लोक सांभाळतात कारण की नगरपालिकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी हे त्याच भागातले, त्यांना त्या गोष्टीची जाणीव आहे. अस्वच्छता करणं म्हणजे त्यांना स्वच्छ करायला लागतं आणि आपल्या लोकांना त्याची जाणीव नाही. ह्या कारणामुळे आपल्या लोकांना म्हणणं म्हणजे ह्या भागातल्या लोकांना ते जाणीव नाही. आपण ज्या भागात राहतो ह्या गोष्टीमुळं अशा परिस्थिती निर्माण झाल्या. आणि जे कोण आमचे मामा होते ज्यांनी जे विषय सांगितले की 10, 20, 30 रुपये दलावरती त्यांना ते पैसे द्यायला लागतात त्या कर्मचाऱ्यांना. कारण की प्रत्येक स्वच्छता विभागाने हे नगरपालिका टेंडर काढते. आता ते प्रशासक काळामध्ये तसे टेंडर राहिलेच नाही. परमनंट जागा मला वाटते त्याच्यात त्या कर्मचाऱ्यांची भरण्यात येतच नाही.
ह्या कारणामुळे तिथे लोक नसल्यामुळे ते स्वच्छता विभागाच्या लोकांची पगारी होत असल्यामुळे हे पैसे ते कदाचित आकारत असेल. आणि जर ते इलिगल असेल तर तुम्हाला अधिकार आहे ना, तुम्ही सीओ चीफ ऑफिसर कडे तक्रार करू शकता. म्हणजे हे काय कुणावर टीका करण्याचा प्रश्न नाहीये. आणि ज्यांनी पण हा व्हिडिओ टाकला त्याचा दृष्टिकोन ह्याच्यात स्पष्ट होतो की त्याला हे सुधारायचं, त्याला फक्त एक नरेटिव्ह चुकीचं सेट करायचं आहे, ती पण दिशाभूल करू. जेवढे काही नागरिकांचे प्रश्न होते दादा ते तुम्ही व्यवस्थितरित्या क्लॅरिफाय केलेले आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्ही ते मांडलेले आहेत. आता जनता या गोष्टीवर नक्कीच विचार करेल असं मी अपेक्षा नाही, मी आशा करतो की त्यांना हे मी जे सांगितलेले हे त्यांनी कानाने नाही ऐकलं पाहिजे, हे डोक्याने ऐकलं पाहिजे. म्हणजे मी असा नक्कीच. माणूस आहे की कानाने ऐकल्यानंतर ते दिशा बोलली जाईल, डोक्याने विचार करून मी मुद्देसून मांडलेले. मुद्दे म्हणजे जर याच्यात माझे कुठे मुद्दे चुकले असेल तर वेलकम टू कमेंट सेक्शन बॉक्स. आता दादा एक हटके प्रश्न मी तुम्हाला येस विचारतो. प्लीज. सगळ्या प्रचार प्रक्रियेमध्ये तुम्ही प्रामुख्याने एक सफारी घालत फिरता. अच्छा. सगळ्या प्रचार प्रक्रियेमध्ये तुम्ही आता जे ते काय म्हणते त्याला हे पोशाख जे परिधान केलेलं आहे ते सफारी म्हणून परिधान केलेलं आहे. इतर नेत्यांसारखे तुम्ही पांढरे कपडे का घातले नाही, ही एक बऱ्याच लोकांचा आता चर्चेचा विषय झालाय आणि चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. आणि काल एक दोन व्हिडिओ मध्ये पण ह्याच्याबद्दल काहीतरी ऐकण्यात आलं होतं असं. तर ह्याचा एक मला तुमच्याकडनं एक काय ह्याच्या मागचं गुपित काय नाही, ह्याच्या मागे कशामुळे सफारीच? कदाचित एक कपडे धुवायला म्हणजे 2-3 दिवस तुम्ही वापरू शकता. नगरपालिकेचा प्रचार प्रक्रिया खूप मोठी आणि दिवसभर मी घरी जाणं माझं होत नाही. असं उत्तर दिलं तर तुम्हाला पटेल का? खूप चर्चेचा विषय झाला आज हे. मी ऐकलं की काही लोक त्याच्यावर टीका पण करतात तुम्ही हे कपडे का घालतोय म्हणून. जुन्या काळामध्ये सफारी हे कपडे हे तर एक मला वाटतं नवरदेव, प्रेस्टिज होतं. हा नवरदेव जास्त करून सफारी क्लोथ घालायचे. आता तो आउटडेटेड झाला. आता सिक्युरिटी सेक्शन मध्ये तुम्ही जर बघत असाल म्हणजे जे मोठ्या मोठ्या VIP पर्सन्स असतात, बाउन्सर्स मोठे ते सफारी घालतात, त्याच्यामुळे सफारी हा आउटडेटेड झालं. पण आता मी सफारी घालतोय, मी याचं उत्तर असं देईन की करमाळा शहराची जेवढी जनता आहे त्यांच्या भविष्यात जेवढ्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा पाठीराखा, त्यांचा बाउन्सर म्हणून मी त्यांच्यासोबत काय सफारी घालतोय करमाळ्याच्या ह्या प्रचारामध्ये, की त्याला फील यावा की आहे आपल्या मागे आपली सिक्युरिटी आहे आपल्याला राखण्यासाठी, म्हणून मी म्हणजे आज तुम्ही सफारी सर्व घालतोय. जनतेचं एक बॉडीगार्ड म्हणून एक Yes, protect yes, करता मी का? म्हणून ही सफारी घालून त्यांचा तुम्ही नाही, मी करमाळ्यात तालुक्यातला आणि सगळ्या त्या जनतेवर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचा बॉडीगार्ड आहे. बॉडीगार्ड आहे. आय बॉडीगार्ड असं म्हणावं लागेल. दादा माझा पण एक असाच वैयक्तिक प्रश्न आहे बरं का, सॉरी बरं का, राग येऊन देऊ नका. येस नो येऊ शकतो पण सांगेल आल्यावर. की तुमचा इन्कम सोर्स काय? इज दिस रिलेटेड टू नगरपालिका? हो दादा, आताच काय म्हणजे माझा इन्कम सोर्स आणि नगरपालिका काय? नगरपालिकेचे रिलेटेड पण तरी दादा जनतेला ऐकायची इच्छा आहे तरी तुम्ही सांगा. अरे येतं ते नाही पिक्चर सारखं होतं, येतो धोती खोल राहिलं. कशाला माझी गरिबी मला लोकांपुढे दाखवायला होता. लोकांना मी श्रीमंत होतो, श्रीमंतच दिसू द्या. तसं तर बघायला गेलं तर मी जगातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत लोकांपैकी एक आहे. मी ह्या जगाला अन्न पुरवणारा एक शेतकरी आणि मी खूप चांगला शेती करतो. माझ्या वडिलोपार्जित शेती पूर्ण पद्धतीने ती माझ्या वडिलांनी मला पाहण्यासाठी राखण्यासाठी मला दिलेली. माझ्या शेतामध्ये चांगला ऊस चांगल्या दर्जाचा मी उगवतो, केळी उगवतो. केळी म्हणजे सध्या लॉसेस आहेत, सहन केलेत मी पण. मध्ये अतिवृष्टीमुळे पण माझं प्रचंड नुकसान झालं. पण माझा 100% इन्कम सोर्स हा व्हाईट इन्कम आहे, शेतीचा इन्कम आहे. आणि मी माझ्या शेतामधनं कमवून माझे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन आहे. सो म्हणजे हे सांगण्याला मला अभिमान वाटतो. बँक बॅलन्सने मी थोडा सगळ्यांपेक्षा गरीब आहे, पण व्हाईट मनीने मी सगळ्यांपेक्षा श्रीमंत आहे. दादा आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सध्याला एक नॅरेशन म्हणतो ना आपण, ते एक सेट झालेलं आहे. असंच होतं काहीतरी ते जनतेचे प्रश्न कट्ट्यावर सुटतील, बंगल्याच्या गेटवर आडणार नाही, असं काहीतरी एक नॅरेटिव्ह असं एक सेट झालेलं आहे. कट्टा आणि बंगला कोण आहे ते नाही सांगता यायचं. पण त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जनतेचे प्रश्न कट्ट्यावर सुटतील, बंगल्याच्या गेटवर आडणार नाही, असं काहीतरी ते समथिंग असं काहीतरी आहे. हे बघा, आता तुम्ही जो विषय म्हटला की बंगल्याच्या गेटवर आणणार आणि कट्ट्यावरती सुटतील, असंच काहीतरी
जे प्रश्न कधी कट्ट्यावर सुटले नाहीत ना त्याला बंगल्यावरतीच जायला लागतं आणि ज्या कट्ट्यावरती जे प्रश्न सोडायचे तो कट्टाच अतिक्रमणामध्ये ह्याचं तुम्ही सगळ्यांनी आधी लक्ष देऊन बघा कट्टाच गट्टीच्या वरती आणलेला आहे आणि मी माणूस कायम बंगल्याच्या गेटच्या बाहेर उभा राहणार आहे म्हणून असे कोणतेच प्रश्न नाहीत की जे बंगल्याच्या गेटवर आजपर्यंत अडकलेले आहेत आणि जे अख्ख्या तालुक्याला सुटले नाहीत ना ते प्रश्न बंगल्याच्या गेटवरती कायम स्वरूपी सुटण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलेलो आहे आणि बंगल्याचं गेट हे 24 तास जनतेसाठी उघडे आणि वास्तविकता सांगतो बंगल्याला गेटच नाहीये हे वास्तविकता सांगतो तुम्ही रात्री 1ला नाही तर 2ला बंगल्याला गेटच नाहीये तिथं बंगल्याला सगळ्या माणसाला आपुलकीने तिथं वेलकम करण्यासाठी जगताप गटाचे जगताप कुटुंबाची लोक कायम स्वरूपी तिथे उपलब्ध असतात आणि हितनं पुढं मी तुम्हाला सगळ्याला एक शाश्वती देतो मला ह्या प्रचारामध्ये साहेबांनी स्टार प्रचारक म्हणून पुढे ठेवलं मला प्रत्येक उमेदवार म्हणजे 20 उमेदवारांच्या प्रचारासाठी मला त्यांनी माझ्यावरती जबाबदारी सोपवली हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एवढ्या लहान वयात माझ्याकडे एवढी जबाबदारी दिली पण हे प्रचार करत असताना नुसतं मी प्रचार करून लोक पुढे जाते मला प्रत्येक वेळेस त्यांच्या समोर जायचं म्हणून मला ते खोटं बोलणं आणि त्यांना म्हणजे चुकीच्या नेरेटिव्ह मध्ये येऊन गुंतून मला त्यांच्या पुढे जायचं नाही मी कायम स्वरूपी लोकांना हे पुढचे जेव्हा सत्ता स्थापन होईल तर कुठल्याही नगरसेवक असू दे किंवा कुठल्याही नगरपालिकेचे मुद्दे असू दे हे सोडवण्यासाठी जनतेच्या सोबत मी कायम असेल आणि मी जनतेला विनंती करेन मी माझा नंबर तुमच्या माध्यमातून शेअर करण्याचा इच्छा व्यक्त करेन माझा मोबाईल नंबर आहे 7038535353 7038 आणि माझा येस आणि माझ्या ऑफिसचा नंबर जे असं 7058239394 माझं ऑफिशियल इंस्टाग्राम आहे शंभूराजे जे जगताप याच्यावरती सुद्धा तुम्ही मला कुठलीही माहिती तुमची शेअर करू शकता दोन्ही माझे जे नंबर आहेत ते व्हॉट्सअपला लिंकेड आहेत म्हणून तुम्ही त्याच्यावरती सुद्धा मला काय अडचणी पाठवू शकता आणि इथनं पुढे सुद्धा मी तुमच्या कायम संपर्कात राहील एवढं मात्र निश्चित आम्ही जे प्रश्न तुमच्या समोर मांडले यातून तुम्हाला काय अनुभव आले का निश्चित जसं की मी तुम्हाला म्हणलो तुमच्या सुरुवातीचे जे प्रश्न विचारायची माझ्याकडे बघून बोलायची जी टेंडन्सी होती की जसं काय मी खूप मोठा आरोपी इथं बसलोय साहजिक आहे जनतेचा राग असतो पण हे प्रश्नांचं उत्तर देणं हे गरजेचं होतं आणि आता तुमच्या चेहऱ्यावरची मला सॅटिस्फॅक्शन दिसते मी जी उत्तर दिल्यानंतर तुम्हाला रियालिटी लक्षात आली नेरेटिव्ह असे सेट केले जातात शेवटी नरेटिव्ह सेट करून त्याची ती सत्ता सुद्धा येऊ शकते हे काय कोणती जुनं नाही सांगण्याची मी गरज शेवटी लोकांनी विचार केला पाहिजे आणि मला अपुराच्या वैयक्तिक तुमचं कौतुक करायचं मी तुमच्यामध्ये 2-3 व्हिडिओ बघितले तुमच्या व्हिडिओमुळे काही नगरसेवक जे उमेदवार आहेत ते किती आज्ञाने आहेत आणि ते स्वतःला किती महान दाखवून लोकांपुढे मतं मागतात ते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते उघडकीस येतं की बेटा माझा तुम्हाला सपोर्ट आहे आणि तुम्ही त्या अकाउंट पैकी एक की मी खूप मोजके अकाउंटला फॉलो करतो तर तुम्हाला पण मी वैयक्तिक तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो आमचे शुभमभाई कात्र्याला यांचे सुद्धा येतात माझे फ्रेंडच आहेत आधीपासून आणि कायम माझे डेंजरस शुभचिंतक राहिलेले काय वास्तविक सांगतो कशावरती कधी विरोध करण्याला काय त्यांचा शब्द नाही पण एवढं मात्र निश्चित सांगेल की तुम्ही जे प्रश्न विचारले हे पारदर्शकपणे विचारले आणि कुठलाही प्रश्न हा मॅन्युफॅक्चर्ड नव्हता हा प्रश्न रियालिटी बेसवर होता ज्याचं उत्तर सोशल मीडियाच्या अंतर्गत देणं खूप गरजेचं होतं की अनेक लोकांपर्यंत पोहोचायचं माझी तुमच्या दोघांनाही नम्र विनंती असेल की आपण जेवढ्या ह्या सगळ्या इंटरव्ह्यू झाला तिथे कुठेही छाटछूट न करता हा जसाचा तसा व्हिडिओ आपण सगळ्या लोकांपुढे दाखवावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो कमेंट सेक्शन मध्ये जेवढेही कमेंट्स येतात त्याचे उत्तर जे पारदर्शकपणे असतील ते पारदर्शकपणे द्यायचं ही माझी जबाबदारी राहील भविष्यात नगराध्यक्षाची राहील नगरसेवकांची राहील एवढं मात्र निश्चित लोकांनी आमच्या सर्वजणांसोबत एकजुटीने येऊन करमाळा नगरपालिकेमध्ये 20 उमेदवारांना बहुमताने विजय करण्यासाठी मी विनंती करेन आमचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे येणाऱ्या 2 डिसेंबरला मतदान दिन आहे त्या दिवशी माझा वाढदिवस पण आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त उमेदवारांना बहुमताने विजय करा आणि या करमाळा
शहराचा विकास करण्यासाठी एक सक्षम नगरसेवक आणि एक सक्षम नगराध्यक्ष आपण द्यावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा नक्कीच. तरी पण माझा एक मनात एक प्रश्न आहे, ते मला तुम्हाला विचारू वाटतं. मी कधीतरी तुमचा इंटरव्ह्यू घेईल किंवा मी कधीतरी तुमचा पॉडकास्ट घेईल, हे तुम्हाला कधी असं वाटलं होतं का? म्हणजे असं झालंय की कपिल शर्माच्या शो मध्ये जाऊन कपिल शर्मा माझ्या मनात तेच चालू होता. कपिल शर्मा की विचारतो आपको लगेगा की आप मेरे शो में आओगे कैसे? कैसा लगेगा. आज ही माझी पहिली सुरुवात Yes. आणि इथून पुढेही मी असे खूप पॉडकास्ट करणार आहे. उलट मला आता शुभम तुम्हाला सांगायचं आहे की मला खूप कौतुक वाटते की तुम्ही खूप छान पॉडकास्ट घेताय. धन्यवाद. तुम्ही पॉडकास्ट घेताय. अपुराजा त्यांच्यात सुद्धा खूप छान स्किल आहे, ते पण खूप चांगला पॉडकास्ट घेतात. आशा करतो की त्याच्यात अजून इम्प्रुव्हमेंट व्हावी, तुमच्याही स्किल्स डेव्हलपमेंट व्हावे आणि असे प्रश्न हे प्रत्येक उमेदवाराला रिसर पद्धतीने नागरिकांनी विचारावेत. असे लोक तुम्ही तयार करा. अपुराजांनी जर मला सांगितलं, अशी जनजागृती झाली पाहिजे आणि जनजागृती व्हावी, याच्यासाठी आपण सगळे एकजुटीने सगळे युवक म्हणून काम करू. दादा कलाकारांचा सुद्धा तुम्ही विचार करावा, असे माझे वैयक्तिक 100% मी विचार पण एक आहेत. कलाकार आहे आणि या सगळ्या कलाकारांना सोबत घेऊन ह्या आपली जी रंगभूमी आहे, जी कलाभूमी आहे, ह्याच्यामध्ये आपल्या आपल्या वैयक्तिक कला दाखवून एक विजनरी पॉवर मध्ये आपला करमाळा एक कसा पाहिजे हे तयार करून आपण भविष्यात करमाळा निर्माण करू. धन्यवाद. नक्कीच आजचा जो हा पॉडकास्ट झालेला आहे, एक आगळा वेगळा पॉडकास्ट झालेला आहे आणि मी स्वतःला एक भाग्यशाली समजेल की मला हे प्रश्न विचारायचा आज चान्स भेटला आणि मी विचारू शकतो, कारण की माझा हक्क आहे आणि त्या प्रश्नांची अशी उत्तरं भेटतील हे मला अपेक्षित नव्हतं, पण एवढे क्लॅरिटीने मला उत्तरं भेटलीत. आणि आता हे जे उत्तरं भेटलीत तर मी तुम्हाला नक्की विनंती करेल की तुम्ही सगळ्या गोष्टीचा एकदा विचार करावा आणि त्या 2 तारखेला मतदान आहे, तर सर्वांनी जाऊन मतदानाचा अधिकार बजवावा, हे आम्ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या मतदानाचा हक्क आपल्याला राजा बनवतो, गुलाम नाही. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि आपलं मतदानाचा हक्क नक्कीच बाळगा. धन्यवाद.